टी व्ही माध्यम हे तुमच्या आमच्या दररोजच्या आयुष्यातलं एक महत्त्वाचं माध्यम आहे. या सगळ्या टी व्ही माध्यमातला महत्त्वाचा अंग, त्यांची महसुली व्यवस्था, त्यांचा एकूण सगळा कारभार व्याप पुढे घेऊन जाणारा भाग म्हणजे जाहिराती, टी व्ही जाहिराती. या टी व्ही जाहिरातींचा प्रवास कसा सुरू झाला, केव्हापासून सुरू झाला, कुठेपर्यंत हा पोहोचलेला आहे, याच्या विकासाचे टप्पे असतील, रिजनल लँग्वेजेसमधल्या या गोष्टींच्या मधले महत्त्व, या सगळ्या गोष्टींचा एक खरोखरच आढावा घेणं आवश्यकही आहे आणि कालसुसंगतही आहे. या पार्श्वभूमीवर मागच्या 25हून अधिक वर्षांपासून टी व्ही जाहिरात या क्षेत्रात एजन्सी म्हणून काम करणारे, रादर एक पायोनियर एजन्सी म्हणून काम करणारे, महाराष्ट्रभरातली सुरुवातीची काळातली एक एजन्सी म्हणून काम करणारे मनोज गोखले आज आपल्यासोबत आहेत आणि मनोज सरांशी आपण या विषयांवर चर्चा करणार आहोत. तर चला, नमस्कार मनोज सर. नमस्कार. आज आपण ही जी टी व्ही जाहिरात क्षेत्र असं म्हणून जी चर्चा करणार आहोत, त्या अनुषंगाने मला सुरुवात अशी सांगा की टी व्ही हे क्षेत्र जरी आपल्या खूप वर्षांपासून सवयीचं जरी झालेलं असलं तरी जाहिरात हा त्याच्यातला आपला कोर भाग जो आहे, महसुली देणारा भाग जो आहे, त्याची सुरुवात आणि बदल कसे कसे होत गेलेले आहेत. ट्रॅडिशनली आपण बघितलं तर पूर्वी आपण प्रिंट मीडिया वापरत होतो. त्याच्या आधीही लोक पॅम्पलेट वाटणं वगैरे अशापासून सुरुवात झाली होती. त्यानंतर प्रिंट आल्यानंतर आउटडोअर मीडिया आला, म्हणजे होर्डिंग लावतो आपण, पोस्टर, लोकांपर्यंत स्पेशली थिएटरचे पिक्चरचे पोस्टर खूप पॉप्युलर आहेत. ते रंगवली सुद्धा रंगोली यायची, आता प्रिंटिंग होतं. पण ते आलं. त्यानंतर रेडिओ स्टेशन्स होती, म्हणजे विविध भारती. तर सिलोनवरनं जे ब्रॉडकास्ट व्हायचं, बिनाका गीत मला, असे प्रोग्राम किती पोचलेले आहेत लोकांपर्यंत. त्यानंतर प्रायव्हेट रेडिओ स्टेशन आली. तर त्याची अशी जर्नी होत प्रोग्रेस होत डेव्हलप होत इथपर्यंत आली. आता असं झालं आहे की चॅनलचा टी व्हीचा विषय तुम्ही बघितला तर पूर्वी दूरदर्शन होतं, आता असंख्य वाहिन्या आहेत, 1000च्या वर चॅनल्स असतील बरोबर भारतामध्ये. तर ते वाढलेलं. आणखी न्यूज चॅनलची संख्या सुद्धा वेगळी. न्यूज चॅनल्स तर म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये, मराठीमध्ये घेतलं तर 8-10 न्यूज चॅनल्स आहेत. बरोबर. तर एवढं त्याचे विस्तार झालेला आहे. आता तुमच्या बोलण्यातनं मगाशी जसं आलं की ते रेव्हेन्यूसाठी महत्त्वाचं आहे चॅनलच्या, कारण चॅनलचं चालण्याचं मूळ उत्पन्नाचं साधन म्हणून पण त्याच्याकडे ह्या अँगलनी न बघता आपण त्याची युटिलिटी म्हणून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की लोकांपर्यंत पोहोचायचं एक महत्त्वाचं माध्यम आहे अगदी, की जे सिंगल पॉईंट ब्रॉडकास्ट, म्हणजे उदाहरण रिजनल चॅनल घ्या नाही तर नॅशनल घ्या, एका पॉईंटला लागलेली जाहिरात त्या एरियामध्ये सगळ्यांना दिसते. बरोबर. सो प्रोडक्ट्ससाठी ते खूप तेव्हाचं तो म्हणजे क्रांती होती ती, असं म्हणायला हरकत नाही. कारण तुम्ही जर न्यूजपेपर ॲडव्हर्टायझिंग बघितलं तर उदाहरण घेतलं, पुण्याचं उदाहरण घेतलं तर पुण्यात एक पेपर आहे स्ट्रॉंग समजा, तर त्याला केलं. पण असं नाही ना, तो एकच पेपर आहे, मग दुसरेही पेपर आहेत, मग सगळ्याला करायची का? मग सगळ्याला करायची तर ते फिजिबिलिटीमध्ये बसतंय बजेट. आता हे पुण्याचं बोललो, असं महाराष्ट्रामधली एवढी सेंटर्स आहेत, सगळीकडे तुम्ही पोचू शकणार आहात का? मी काही कमी लेखत नाही आहे प्रिंट किंवा याला, मला असं म्हणायचं ॲप्लिकेशन्स वेगळे असतात. म्हणजे प्रिंटचे तुम्हाला जॉग्राफिकल ॲप्लिकेशन्स वेगळे असतात. टेलिव्हिजनमध्ये का एवढा पॉप्युलर झाला? कारण तुम्ही म्हणजे त्याचं जाहिरातीचं मॉड्यूल का, तर तुम्ही लोकांपर्यंत सिंगल ब्रॉडकास्टमध्ये पोचायला लागला, इररिस्पेक्टिव्ह ऑफ कुठला चॉईस आहे तुमचा पेपर वाचण्याचा आणि याचा, एकाच वेळी पोचतं. ओव्हरलॅपिंग मिळालं ना तुम्हाला, ओव्हरलॅपिंग अम्ब्रेला मिळाली तुम्हाला की जी सगळ्यांना दिसते. तर त्यामुळे टी व्हीचं माध्यम हे जाहिरातीसाठी जास्तीत जास्त वापरलं जायला लागलं ते. आणि याची सुरुवात झाली 92 साली, तुम्हाला आठवत असेल तर स्टार म्हणून चॅनल चालू झालं, नेटवर्क चालू झालं, स्टार नेटवर्क चालू झालं. आणि जे पहिलं हिंदी आणि ह्याच्यात होतं, पहिले इंग्लिशमध्ये होतं. त्यानंतर करत 1999 साली झी मराठी, म्हणजे जो तेव्हाचा अल्फा मराठी 15 ऑगस्ट 1999ला चालू झाला. आणि मी माझं काम 9 सप्टेंबर 1999ला म्हणजे चालू केलं एजन्सी म्हणून. एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही हे काम सुरू केलं आणि आज एक पायोनियर एजन्सी म्हणून. आणि मी त्याच्या जन्मापासून, आपण जसं लहान मुलाला बघतो की आपण म्हणतो त्यावेळीपासून, आपण नातेवाईकाकडे गेलो तर म्हणतो ना की अरे तुला मी लहानाचं जन्मापासून बघितलं, म्हणजे ही जुळीच असं म्हटलं तरी चालेल, जुळीच आपत्ती आहेत असं म्हटलं तरी काय. तर तसं मी लहान इन्फंट स्टेजपासून रिजनल टेलिव्हिजन बघितलेलं आहे. आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की मला करिअर याच्यामध्ये करायचं, बरोबर, म्हणून मी ते निवडलं होतं. पण तुम्ही जो एक मुद्दा सांगितला की हे ज्या वेळेला हिंदी चॅनल्स आली किंवा रिजनल चॅनल्स आली,
हा काळ सुरुवातीचा जाहिरातींचा तो कसा होता? सुरुवातीला जाहिरातीचं तुम्हाला तेव्हा ॲक्च्युली याचं ब्रॉडकास्टिंग जे होतं मराठी चॅनलला, अल्फा मराठी चालवला, तर ते बाहेरनं ब्रॉडकास्ट व्हायचं आउट ऑफ कंट्री. माझ्या मते सिंगापूर किंवा हाँगकाँग कुठनं तरी व्हायचं. म्हणजे अपलिंकिंग जे बाहेरनं व्हायचं, त्यामुळे त्याच्यावरती डायरेक्ट रुपयात जाहिरात करायला इथल्या जाहिरातदाराला परवानगी नव्हती. तर परवानगी नव्हती आणि ते परवडलंही पाहिजे. डॉलरच्या परवडण्यापेक्षा परवानगीच नव्हती. तर तेव्हा त्यांचा रूट असा, त्याला ADVXC रूट असं म्हणतात. म्हणजे तेव्हा ज्याचा एक्सपोर्ट आहे त्यालाच त्याच्यावर जाहिरात करायला परवानगी असायची. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं आलेले स्पेसिफिक नियम होते. तर त्यामुळे सुरुवातीला अर्थातच ज्यांचे एक्सपोर्ट आहेत, म्हणजे नॅचरली मल्टीनॅशनल कंपनीज आहेत, मोठे ब्रँड्स आहेत, यांचे एक्सपोर्ट्स असायचे. त्यामुळे ते ब्रँड पहिले दिसायला लागले. रिअल रिजनल ॲडव्हर्टायझर तेव्हा त्याच्यावर येऊ शकत नव्हता, ज्यातनं व्हाया मीडिया तयार झाले. त्या गव्हर्नमेंटनी सवलती दिल्या. त्यानंतर नियम बदलले. अपलिंकिंग भारतातनं चालू झालं. तसं ओपन अप झालं ते फील्ड. हा जसा काळ बदलत गेला, नियम बदलत गेले, किंवा या क्षेत्रातली गरज ओळखून सरकारने नवीन नियम आणले. पण दुसऱ्या बाजूनी ज्या वेळेला ह्या रिजनल मीडिया हा जो डेव्हलप होत होता, TV मीडिया म्हणून, मग तो पर्टिक्युलरली सुरुवातीच्या काळात GEC मधला होता, जनरल एंटरटेनमेंट मधला. त्या काळात मराठी जाहिरातींची स्थिती कशी होती? म्हणजे आपण पर्टिक्युलरली मराठी जाहिरातींचा जर काळ सांगायचा झाला? नाही, ॲक्च्युली तुम्हाला सांगू का, TV जाहिरातीचा काळ मराठीमध्ये खूप पूर्वीपासून चालू झाला. जसं दूरदर्शन सह्याद्री होतं तेव्हा, त्यावेळीपासून. त्यामुळे मी असं म्हणतो, माझ्या या करिअरमध्ये मी असं म्हणतो की दूरदर्शनवर जे जाहिरात करायचे ना ब्रँड्स, ज्यांना ती विजन होते, दे आर द लकीएस्ट ब्रँड्स. अच्छा, असं मी म्हणतो. त्यावेळी स्पर्धाच नव्हती, एकच चॅनल ना, एकच चॅनल. त्यामुळे लोक तेच बघणार आणि रिमोट नसल्यामुळे जे दिसते ते बघायला लागणार. जसं निर्माची जाहिरात आपण कित्येक ब्रँड्स आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही तुम्हाला ते ब्रँड्स आठवतात, त्या जाहिराती आठवतात. बरोबर. आणि त्या मनावर कोरल्या गेल्या. बघतो की रील्सच्या माध्यमातून त्या जुन्या जाहिरातींना उजाळा दिला जातोय. आणि नंतर काय झालं, जसं तुमची चॅनलची संख्या वाढायला लागली तसं तुम्हाला त्याच्यावरती टार्गेटिंग करणं गरजेचं होऊ लागलं. की मी एवढ्या नंबर ऑफ चॅनल्स आल्यानंतर सगळ्याला देणं हा शहाणपणा नसतो कधी. बरोबर. तर तुमच्या प्रॉडक्टप्रमाणे तुम्हाला ते ठरवायला लागतं कुठं द्यायचं. मग तिथं हा सगळा पुढे एजन्सीचा रोल चालू झाला. हा जो तुम्ही एक एजन्सीचा मुद्दा जो मांडला, आपण एक बघतो की जशी आपण म्हणतो की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, महाराष्ट्रातलं मुख्य शहर, पण या TV जाहिरातींच्या माध्यमातला विषय असेल किंवा एजन्सींचा विषय, ओव्हरऑल ॲडव्हर्टायझिंग एजन्सीचा विषय असेल, ह्याच्यामध्ये मुंबईचा एक दबदबा दिसतो. पण पुणे आणि रेस्ट ऑफ महाराष्ट्राची जी उरलेली शहरं आहेत, जी Tier 2 म्हणू, Tier 3 म्हणू, या शहरांमध्ये अशा पद्धतीचं वातावरणही कमी होतं. अजूनही तसंच साधारण चित्र कमी अधिक प्रमाणात दिसतं. तर हा एक फरक कसा आणि का? हा विरोधाभास कशामुळे तयार झाला मी तुम्हाला सांगतो. मुंबई आजही भारताचं ॲडव्हर्टायझिंगचं एपिसेंटर आहे. म्हणजे आज मेजर ऑलमोस्ट मोर दॅन हाफ मुंबई देशभराचं कॉन्ट्रीब्यूट करतं ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री म्हणून. तर ॲक्च्युली काय झालं, पुणे ही कायम TVच्या दृष्टीने, मी जे 25 वर्ष बघतोय पुण्यामध्ये, ही अंडर रेटेड राहिली ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज किंवा एजन्सी लीड करण्याचा. म्हणजे त्या जोमाने ते गेलं नाही. एवढं मुंबई एवढ्या विसिनिटीमध्ये आपल्या तरी गेलं नाही. याचं सोपं कारण असं की ते अनडेव्हलप का राहिलं, तर टेलिव्हिजनमध्ये बेसिकली ना शिकायला लागतं तुम्हाला. जसे नंबर ऑफ चॅनल्स वाढले जातात, तुम्हाला ते शिकायला लागतं की त्याचं टेक्निक काय आहे, त्याचं सिलेक्शन काय आहे. आणि ते करायला थोडासा मला असं वाटतं आपल्याकडनं अभ्यास कमी पडला किंवा लोकांनी तेवढं सिरियसली घेतलं. वेअरॅज मी 1998 पोस्ट ग्रॅज्युएट झालो आहे. सो माय मेन टॉपिक वॉज ॲडव्हर्टायझिंग, टेलिव्हिजन ॲडव्हर्टायझिंग. ओके. आणि मला ही संधी का मिळाली 25 वर्षामध्ये, याचं कारण असं, मी त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या फायनल प्रोजेक्टला मला एक्सपोजर मिळालं, ते मल्टीनॅशनल कंपनीचं मिळालं. इथे मला 2 प्रश्न विचारायचे आहेत की तुम्ही ज्यावेळी हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स केला किंवा या क्षेत्रात कामाला सुरुवात केली, त्यावेळी तो तुमचा अनुभव कसा होता, जो आज एक माइलस्टोन म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो आहोत? हा एक माझा प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न ह्याच्यामधला असा विचारावा असा वाटतो की अभ्यास कमी पडतो म्हणजे काय, त्याचे पॅरामीटर्स सांगतो समजून. अभ्यास कमी पडतो म्हणजे काय, तर बेसिक तुम्हाला टेलिव्हिजन
इज अ टाईम मीडियम. बरोबर. ते त्याला मर्यादा आहे, वेळेची प्रिंटसारखं किंवा होर्डिंगसारखं डोळ्यासमोर नाही आहे. सो पीपल ॲट दॅट टाईम वेअर स्केप्टिकल की माझी जाहिरात बघतील की नाही, बघितली जाते की नाही, सगळीकडे दिसते की नाही. कारण ते टाईम मीडियम आहे ना, ते संपून जातं, निघून जातं. मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे त्याला. त्याचं पेपरची जाहिरात कशी 8 दिवसांनी तुम्ही हो छापली आहे, ही तुमची पेपरला आली होती, हे तुम्ही दाखवू शकता. ह्याच्यात कसं दाखवणार? शेल्फ लाईफ आहे त्याला. ते शेल्फ लाईफ आहे आणि ती दाखवणार कशी? तर हे होतं. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये मेजरमेंट म्हणजे मेजरेबिलिटी म्हणतो ना आपण, ती त्याच्यामध्ये साधणं अवघड होतं. बरोबर. आणि दुसरं असं झालं की नॉर्मल माणूस काय करतो, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत नाही. मी कशाच्या बाबतीत बोलतो, ॲडव्हर्टायझिंग टी व्ही का डेव्हलप होत नाही याच्याबद्दल बोलतो. अच्छा. तर कम्फर्ट झोनच्या बाहेर पडत नाही. उदाहरण घेऊन सांगतो म्हणजे तुम्हाला वाटेल. तुम्ही समजा क्लायंट आहात आणि मी तुमची एजन्सी आहे आणि मी आत्तापर्यंत आपण प्रिंट आणि हे करत आलो, होर्डिंग आणि ट्रॅडिशनल मीडियम्स असं तेव्हाच्या दृष्टीनेची म्हणतं करत आलो आहे. आणि मी तुम्हाला आज सजेस्ट केलं की टी व्ही करू आपण. मी तुमची ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे. बरोबर. तुम्ही साहजिकच ॲडव्हर्टायझर पैसे खर्च करणार आहे आणि तो युटिलिटी बघणार आहे आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघणार आहे. आवश्यक गोष्ट आहे. नाही तर कंबर मोडेल ब्रँडची. बरोबर. तर हाऊस म्हणून कोणी करत नाही आणि करू नये असं माझं मत आहे. तर हे करत असताना तुम्ही साहजिकच मला 10 प्रश्न विचारणार. आता 10 प्रश्न विचारल्यानंतर जर मला त्याच्यातली माहिती नसेल तर मी कशी उत्तर देणार आहे तुम्हाला? सक्षम. बरोबर आहे. तर मी काय करणार, मग मी म्हणणार थांबा देतो माहिती तुम्हाला. मी चॅनलवाल्याला फोन करणार, अरे बाबा जरा मला सांगशील का कुठं कुठं काय काय कसं करा. आता साधं लॉजिक असं आहे, जो चॅनलचा माणूस आहे तो त्याचा चॅनल सोडून दुसऱ्यांबद्दल का माहिती देईल तुम्हाला? कारण ही बाउंड टू सेल इज चॅनल ना. बरोबर आहे. सो त्याच कामासाठी त्याच कामा म्हणून तो त्याचं प्रॉडक्ट पुश करणार. मग तुम्ही तुमच्याकडे अशी 10 प्रपोजल आली समजा आणि क्लायंटसमोर गेलात, तुम्हाला 10 प्रश्न विचारलं तर तुम्हाला सांगता नाही आलं तर क्लायंट म्हणेल आयदर म्हणेल हे करायला नको, दुसरं म्हणेल समोरच्याला कळते की नाही. तिथं आपल्याला म्हणजे जो एजन्सी म्हणून काम करतो त्याला धोका होऊ शकतो की बाबा बरोबर आहे. मग नॉर्मली माणूस काय करतो, कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि तो म्हणतो राहू दे, आपण ज्या याच्यात काम करतोय तेच आपण जाऊन दाखवू आणि कम्फर्टेबल राहू, हा क्लायंट आपल्यापाशी तर राहू दे. सो नो बडी वॉज रेडी असते त्याला की माझ्याकडून जाईल जाईल, कारण मला सांगता येत नाही तो विषय, कारण मला माहीत नाही. तर त्यासाठी त्याचा अभ्यास, त्याचं इम्प्लिमेंटेशन, तो वर्क कसा होतो, त्याचं डायनामिक्स, रिसर्चही हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरं महत्त्वाचं सांगू, आजकाल मला खूप गरजेचं वाटतं लोकांना सांगणं ते असं आहे की तुम्हाला डेटा मिळतोय. आज टेलिव्हिजनमध्ये डेटा मिळतोय, डेटाचं इंटरप्रिटेशन करता यायला पाहिजे आणि इंटरप्रिटेशनचं वापर तुम्ही तुमच्या रिलीजमध्ये केला पाहिजे. दॅट इज युअर विजडम. किंवा त्या पर्टिक्युलर क्लायंटच्या गरजानुरूप ते मांडता आलं पाहिजे. त्याची गरज काय ओळखता, ऑब्जेक्टिव्ह काय आहे. एजन्सीच्या लेवलचं संशोधन म्हणजे हेच, किंवा एजन्सीच्या लेवलचा डेटा अभ्यास म्हणजे डेटा आहे. डेटा 2 प्रकारे येतो. एक तुम्हाला तुमच्या रिसोर्सेसमधनं येतो, ग्राउंड नेटवर्कमधनं. दुसरा तुम्हाला बार्ककडनं येतो. आता तुम्ही त्याचं इंटरप्रिटेशन कसं करता आणि ते कसं वापरायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. दॅट इज युअर ट्रेनिंग, दॅट इज युअर एक्सपिरियन्स, दॅट इज युअर अकॅडमिक्स. मला दुसरा तो जो आधीचा प्रश्न विचारलेला होता की तुमच्या ज्या ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये जो तुम्ही जो प्रोजेक्ट केलेला असेल किंवा ज्या सुरुवात झालेली आपल्या या सगळ्या अनुभवांची मुळं कशात होती, बीजं कशात होती, की आपण हा अनुभव घेतला आणि आपण याच क्षेत्रात काम करावं, याच क्षेत्रात काम करण्याची गरज आहे हे तुम्ही जाणलं. तर तो काळ काय होता किंवा तो काळ असा होता, रिजनल टी व्ही चालू झाला होता, ॲडव्हर्टायझरच्या गरजा वाढत चालल्या होत्या आणि ओव्हरऑल जसं आपण बघतो पुढे जातो काळाबरोबर, तसं आपल्याला जाणवतं की आहे ती मीडियम महाग होत जातात. बरोबर. ॲट द सेम टाईम त्याची कॉम्बिनेशन्स खूप कॉस्टली होत जातात ते किंवा कॉम्प्लिकेटेड होत जातात. म्हणून मग जॉग्राफिकल रीच वाढवायचा आपल्या ब्रँडचा आणि होरायझन वाढवायचं कम्युनिकेशनचं, म्हणून टी व्ही लोक वापरायला सुरुवात झाली. ओके. मला एक त्याच्यामधला पुढचाही म्हणता की तुम्ही आत्ता मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणालात की बजेट हा त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो, की बजेटही असतो, आपली उत्पादनं योग्य त्या लोकांपर्यंत पोहोचणं हाही त्यातला एक महत्त्वाचा भाग असतो. जाहिरात आपण त्यासाठीच करतो. पण टी व्ही जाहिरात करायची का, असं जर एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला, सामान्य प्रेक्षकांसमोर उभा राहिला तर, किंवा सामान्य एका क्लायंटसमोर जर उभा राहिला तर त्याचं उत्तर काय द्याल तुम्ही, का करायची टी व्ही जाहिरात? ॲक्च्युली सांगतो, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. बेसिक ब्रॉड जर तुम्ही विचार केला, ब्रॉड कॅटेगरीज, तर एक पार्ट असतो हा सेलसाठी जाहिरात केली जाते माझ्या प्रॉडक्टच्या.
दुसरा प्रकार असतो टी व्हीच्या जाहिरातीत, तो म्हणजे सेल प्लस ब्रँडिंग. याचं उदाहरण देऊन सांगू शकाल असं एक की बाबा मी ब्रँडचं नाव घेत नाही कुठल्या बरोबर. स्पेशली, पण एखादं पण त्याचं मी तुम्हाला फोड करून सांगू शकतो. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ मला ब्रँडिंग म्हणजे काय, तर लॉंग टर्म परसेप्शन डेव्हलप करणं आपल्या प्रॉडक्टबद्दल. बरोबर आहे. बरोबर. आता याच्यामध्ये काय माहिती का तुम्हाला, ते का गरजेचं असतं मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून ब्रँड प्लस सेल्स असं बघितलं जातं. तर कुठलंही बजेट हे फक्त सेलवर डिस्ट्रीब्यूट न करता त्यातला काही अपॉर्चनमेंट करायला लागते, काही बजेट हे तुम्ही सेलवर टाकायला लागतं, काही तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणून टाकायला लागतं. त्याचा उपयोग कुठं कुठं होतो मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही कुठलंही कम्युनिकेशन करता मास मीडियावरती, एस्पेशली टी व्ही धरू आपण, बिकॉज टी व्ही इज सपोज टू बी अ ग्लॅमरस मीडियम. बरोबर. म्हणजे पेपरवर जाहिरात आली, होर्डिंगवर जाहिरात आली आणि ती जाहिरात टी व्हीवर आली, तर न कळत तुमचं परसेप्शन त्या प्रॉडक्टबद्दल बदलतं. आणि टी व्हीला ग्लॅमर आहे. सो टी व्हीवर जाहिरात करणारा हा कोणतरी मोठा ब्रँड आहे, आपोआप परसिव्ह केला जातं, विच इज स्टील इन एक्झिस्टन्स. म्हणजे कायम आकर्षण आणि काय ते क्षमता इनएक्सेसिबल आहे ना, ते सगळ्यांना माहित नाही तिथं कशी करतात जाहिरात. त्यामुळे त्याची दुर्मिळता हे त्याचं हे म्हणजे ग्लॅमर आहे की सगळ्यांना ते बलस्थानच झालंय ते. तर हे करत असताना तुम्हाला अपॉर्चनमेंट करायला लागते. त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ठरवावं लागतं क्लिअर कट, की मला सेलसाठी जाहिरात करायची का मला या दोन्ही एकत्र ब्रँड इक्विटी आणि सेलसाठी एकत्र करायची. आता तुम्हाला जाहिरात गमतीशीर विषय सांगतो. आपण एवढा खोलवर विचार कोणीही करत नाही, जो शिकलाय त्याला माहिती असतं. तुम्ही जाहिरात करताना ना तुम्ही 5 लेअरवर ॲक्ट करत असता जाहिरात. सोसायटीमधल्या 5 लेअरवर तुमच्या इकोसिस्टीममधल्या, म्हणजे तुम्ही एक टीव्ही जाहिरात 5 लेअरवर काम करत असता, 5 लेअरवर परिणाम करते. म्हणजे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू ओरिएंटेशननी सांगतोय. उदाहरणार्थ तुमचं प्रॉडक्ट आहे, तर ती कोणाकोणावर काम करते. पहिली काम करते ती तुमच्या पोटेन्शियल कस्टमर्स, ज्याला तुम्ही अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करता. दुसरं करता तुम्ही तुमच्या एक्झिस्टिंग कस्टमरला. त्याला काय फायदा होतो, बिकॉज काही निश प्रॉडक्ट सोडली तर इतर प्रॉडक्ट ही बाईंग सायकलमध्ये रिपीट होत असतात. बरोबर. सो पुढच्या वेळी त्यांनी तीच माझंच प्रॉडक्ट घ्यावं यासाठी तुम्हाला एक्झिस्टिंग जाहिरातदाराला तुम्हाला रिटेन करायचं असतं, बांधून ठेवायचं. आता ते बांधून म्हणजे काय, तर त्याच्या मनात प्राईड डेव्हलप व्हायला पाहिजे ना, की मी वापरतो ते प्रॉडक्ट, हे वापरतोय कुठलं, तर ते टीव्हीवर येतं. बरोबर आहे. सो हिज सॅटिस्फॅक्शन सायकोलॉजिकली इज इम्पॉर्टंट, की व्हॉट ही इज युझिंग इज अ जेन्युइन प्रॉडक्ट आणि ऑथेंटिक प्रॉडक्ट आहे जे टी व्हीवर आहे. सो त्याला लोकांना सांगताना वाटत नाही की मी हे वापरतोय, सांगायला त्याला प्राईड वाटते, त्याला प्राईड वाटते की मी हे प्रॉडक्ट वापरतो. का सांगू शकतो तो, बिकॉज ही नोज की त्याच्यावर अमरेला चालू आहे जाहिरातीची. हे दुसरा लेअर झाला. आता तुम्ही बिझनेस इकोसिस्टममध्ये तुम्ही जर बघितलं तर तिसरा लेअर येतो तुमचा डिस्ट्रीब्युटर्स आहेत, की जे ॲक्च्युली लास्ट माईल ज्याला म्हणतात, की तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचता त्यांच्या थ्रू. तुमची सेल चेन आहे, सेलची चेन आहे, म्हणजे तो डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे. आता मला सांगा, रिटेलर कुठल्याही प्रॉडक्टचा, कन्झ्युमर प्रॉडक्ट असेल, फार्मास्युटिकल असेल ना, ते कुठली गाडी असेल, कोणी असेल, शेवटी तो लास्ट पॉईंट आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याचा, बरोबर, की जिथं कस्टमर समोर येतो. तर त्याला किती कॉन्फिडन्स येत असेल कल्पना करा, जर तुमची जाहिरात टी व्हीवर दिसत असेल. सो ही इज विलिंग टू सेल द प्रॉडक्ट इझिली. आता गाड्यांच्या शोरूम आणि हे असेल तर त्यांचं बॉन्ड रिटेलर असतं, त्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग नसतं, खूप क्लोजली हेल्ड असतं. पण रिटेल कन्झ्युमरमध्ये फार्मास्युटिकल प्रॉडक्ट एखादं घ्या तुम्ही, तर इतके लाखो दुकान आहेत, त्या सगळेजण तुमचं प्रॉडक्ट विकायला तयार होतील, कम्फर्टेबल होतीलच असं नाही. कंपन्यांची स्पर्धा सुद्धा तेवढीच आहे. तर त्यांच्यावर ही जाहिरात काम करते, की डिस्ट्रीब्युटर म्हणतो बघा जाहिरात चालू आहे, पुश केलं जात आहे मार्केटमध्ये. सो दे आर मेकिंग अन एफर्ट. ते मदतीचं मदत आहे ना, त्याला जाणवतं की हा वरती कंपनी एफर्ट करते, सो आय शुड सेल दिस प्रॉडक्ट. म्हणजे एक सिनर्जी तयार होते. म्हणजे तो काय शेवटी त्याला ती एनर्जी म्हणून काम करते, एनर्जी बूस्ट, सिनर्जी तयार होते. बरोबर आहे. हा झाला चौथा प्रकार. तिसरा झाला. चौथा आहे तो वेंडर्स. बरोबर. मी त्याच तुम्हाला जे माल सप्लाय करतात आज, दे बिकम कॉन्फिडंट की मी ज्या कंपनीला माल देतोय तो चांगली कंपनी, कारण दे आर डुईंग वेल, म्हणजे सेटल्ड आहे ते, की टी व्हीवर जाहिरात करतायत, सेल आहे. सो डायनॅमिक्स मॅच होतं, त्याला एक निश्चिंतता मिळते, की डायनॅमिक्स मॅच होतं. बरोबर. हे झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, मोठ्या कंपन्यांमध्ये 5वा जो सेगमेंट आहे तो आहे एम्प्लॉईज.
बरोबर. आज एम्प्लॉईला प्राईड फील होणं की मी चांगल्या कंपनीत काम करते, याची इमेज, ही जी ब्रँड इक्विटी त्याच्यासाठी उपयोगी पडते. बरोबर. आज तो सोसायटीमध्ये सांगू शकतो की मी या ब्रँडमध्ये काम करतो, इथे काम करतो, कारण बिकॉज दॅट ब्रँड इज विजिबल ऑन टेलिव्हिजन. बरोबर. तर हे 5 याच्यावरती काम करतो. अशा पद्धतीने तर कसं का करावी जाहिरात, या कारणासाठी करावी. पण जसं सूत्र असतात, वेगवेगळी गोष्टी असतात, त्या परिणाम करणाऱ्या आहे, त्या घटकावर, घटनेवर परिणाम करणाऱ्या आहे. पण जशी आपण आता का करावी असं बघितलं, तर ती दुसरा एक पुढचा येणार तो कधी करावी, हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे की एखाद्या उत्पादनाने, एखाद्या ब्रँडनी, आपल्या एखाद्या क्लायंटनी ती त्याची जाहिरात आपण टी व्हीवर करावी असं कधी ठरवावं किंवा कधी त्या संदर्भात विचार करावा. उदाहरणासकट सांगतो तुम्हाला. पहिली अट अशी आहे की ती टी व्हीवर जाहिरात करायची म्हणजे तुमचं प्रॉडक्ट समजा एकाच ठिकाणी अवेलेबल आहे, एकाच शहरामध्ये. सो त्याला ती जाहिरात करून उपयोग होणार नाही टी व्हीवरच्या. टी व्ही का डेव्हलप झाला, तर त्यांना बाहेरच्या कस्टमरपर्यंत पोचायचं होतं, ज्यांचं डिस्ट्रीब्युशन महाराष्ट्रभर होतं. बरोबर. कुठल्या आयदर कन्झ्युमर प्रॉडक्ट असेल तर, किंवा सर्व्हिसेस असतील, किंवा हे सगळं. तर नाहीतर त्याला स्पिलओव्हर म्हणतात की तुम्ही महाराष्ट्राचे पैसे देताय आणि तुमचं मार्केट मात्र पुणे लोकल. हां, तर त्याला उपयोगाचं नाही. आता तुम्हाला जाहिरात कधी करायची आहे, जेव्हा वेन यू वॉन्ट टू ग्रो युअर होरायझन. बरोबर. आज तुम्हाला फ्रँचायझी द्यायची आहे, आज तुम्हाला ब्रँचेस टाकायचे आहेत, आज तुम्हाला जॉग्राफिकल एरिया व्यवसाय विस्तार करायचा आहे, एक्सपान्शन करायचं तेव्हा. बरोबर आहे. बरोबर. तर त्याला हे योग्य आहे. दुसरं तुम्हाला छान उदाहरण देतो मी. रिअल इस्टेट हे पुण्यातलं उत्तम उदाहरण आहे. जे ग्रोथ सेंटर. हां, पुण्याचं ग्रोथ सेंटर. पूर्वी काय म्हणलं जातं, पहिला रेजिस्टन्स कसा आहे तो सांगतो मी तुम्हाला, की रिअल इस्टेट क्लायंटकडे तुम्ही गेला आणि तुम्ही पूर्वी जर 25 वर्षापूर्वी म्हणलं असतात की टी व्हीवर जाहिरात करायची का, तर ते म्हटलं छे माझं पुण्यात कस्टमर आहे ना. बरोबर आहे, मी कशाला टी व्हीवर जाहिरात करू. पण अशा एका ब्रँडसाठी मी काम केलेलं आहे, 16-17 वर्ष काम केलेलं आहे, की ज्याला ही विजन होती की आता बाबा वेळ बदलते, ट्रॅफिक पुण्यामध्ये यायला लागलेलं आहे, पुण्यात मायग्रेशन वाढणार आहे याच्या पुढे, आणि जर इफ दॅट मॅचेस विथ द प्रोजेक्ट, आणि तोच आपला खरा ग्राहक असणार. हां, तर तो प्रोजेक्ट जर तेवढ्या लेवलचा असेल आणि मॅच होणार असेल स्पेंड्स आणि हे, तर ती विजन असायला पाहिजे की बाबा मला आता पुण्यातलं एक सॅच्युरेशन येतं ना, की पुण्यातनं किती घेणार ना म्हणजे घेऊन म्हणजे मला टार्गेट कोणाला करायला पाहिजे, बाहेरचा जो. तर त्यासाठी तुम्हाला टेलिव्हिजन सारखं उत्तम मीडियम. आणि पुन्हा तिथे तोच एक प्रेस्टिज की मी ज्या माणसाकडे घर घेतोय तो माणूस टीव्हीवर जाहिरात करणारा एक मोठा ब्रँड आहे किंवा ट्रस्टेड ब्रँड आहे असं म्हणू. ती त्याच्या जोडीला येणारी गोष्ट आहे. करेक्ट आहे. आणि हे घडलं तसं मला. त्यामुळे आय हॅव अ केस स्टडी की ज्याच्यामध्ये रिअल इस्टेट कंपनीने टीव्हीवर जाहिरात वर्षानुवर्ष केली, ज्याच्यामुळे ब्रँड इक्विटी डेव्हलप झाली आणि बाहेर येणाऱ्या मायग्रेशनचा, मी असं म्हणत नाही सगळे लोक त्याच ब्रँडकडे फ्लॅट घेणार आहेत की असं रिअल इस्टेटच्या बाबतीत, पण ॲडव्हर्टायझिंगचा फायदा असा असतो की फुटफॉल आणतं तुमच्या ब्रँडपर्यंत. बरोबर. तेव्हा तुमच्या 3 ऑप्शनपैकी एक तुम्ही होऊन बसता की पुण्यामध्ये घर घ्यायचं असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला ज्याची टीव्हीवर जाहिरात बघतो तो एक ब्रँड, वन ऑफ द ब्रँड्स असा विचार करता, नोटीस होतो तुम्हाला आणि तुमच्या चॉईसेसमध्ये एंटर होतो. नॉट नेसेसरी बाईंग चॉईसमध्ये होईल. पण ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे व्यवसायाच्या स्पर्धेच्या जर विचार केला तर ही एक मोठी गोष्ट आहे की तुम्ही त्या कस्टमरच्या चॉईस झालेला असता, त्यांची जी प्रेफरन्स लिस्ट असते त्यामध्ये तुम्ही पोहोचलेला असता. हा एक मोठा आवश्यक आहे ना, कारण ते अल्टिमेटली जाहिरातीने तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. बरोबर. विकत प्रॉडक्ट त्यांनी तुमची किंवा सर्व्हिस विकत घ्यायला, इट इज हिज डिसिजन. त्यासाठी फक्त जाहिरात काम नाही करू शकत, त्यासाठी तुम्हाला तुमचं पुढचं नेटवर्क काम करतं. म्हणजे तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर त्याला ट्रीट कसं करताय, किंवा तुमचा ब्रँड म्हणजे तो तुमच्या बाकीचे अवेलेबिलिटी कशी आहे, प्रॉडक्ट क्वालिटी कशी आहे, देर आर एन नंबर ऑफ हे, म्हणजे तो सेपरेट मार्केटिंगचा विषय आहे. सर, कुठल्याही घटनेला जर आपण प्रश्न विचारले, पत्रकारितेचं एक सूत्र आहे तुम्हालाही माहिती आहे की कुठल्याही घटनेला जर प्रश्न विचारले का, कधी, कुठे, केव्हा, कसं, तर ती बातमी तयार होते. असाच एक पुढचा प्रश्न माझा की आपण का जाहिरात करावी हे बघितलं, कधी जाहिरात करावी हे सुद्धा बघितलं, पण ती कशी करावी हाही त्यातला एक भाग आहे. तर मग ती कशी करावी असं म्हटलं की त्याला एक प्लॅनिंग आलं. त्याला आपण पत्रकारितेच्या भाषेमध्ये असेल किंवा आणखी मार्केटिंगच्या भाषेमध्ये मीडिया प्लॅन असा एक त्याचं टर्मिनॉलॉजी वापरली जाते. तर टी व्हीसाठीचा मीडिया प्लॅन कसा बनवावा, कसा काय तुम्हाला सांगतो, जसा काळ बदलला आहे तसं आता एकच मीडियम किंवा 2च मीडियम घेऊन चालत नाही.
आता बदलत्या काळाप्रमाणे आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ मीडियम्स करायला लागतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक काळ असा होता, तुम्हाला आठवत असेल की टी व्ही आल्यानंतर आता पेपरचं काय होणार, न्यूजपेपरचं काय होणार, काही झालं नाही, बरोबर आहे. आता तसं टी व्हीचं जसं पीकला पोचला टी व्ही आणि त्याला हे मिळायला लागले, तसं डिजिटल मीडिया आला किंवा सोशल मीडिया आला, तेव्हा लोक म्हणायला लागले काय होणार. मला माहिती आहे, आय एम कॉन्फिडंट की सगळी मीडियम परत एकत्र येतील आणि आता तर कॅम्पेन होतील आणि त्याचा सगळ्यांचा वापर आहे तसा चालू राहील. आणि आता तर ही दोन्ही माध्यमं मोबाईलवर आली आहेत, त्याचा पुढचा अजून आविष्कार मोबाईलवर आले. म्हणजे फरक काय झाला सांगतो तुम्हाला, सोप्या भाषेत सांगतो. पूर्वी टी व्हीला इडियट बॉक्स म्हणायचे, आता टी व्ही मोबाईलमध्ये आला आहे. सो इडियट बॉक्स तोच आहे. अच्छा, अजूनही म्हणजे फक्त तो मोबाईलवर बघितला आलेला आहे, बाकी बदल काही नाही. माध्यम म्हणजे त्याचा तो टेलिव्हिजनवरनं मोबाईलमध्ये आला, पण तिथं तुम्ही तेच बघता आणि तिथं डोकं घालूनच बघता त्याच्यात. म्हणजे त्यामुळे पण आपल्या आता आज आपण म्हणतो की ती टीव्ही मी मोबाईलवर बघतो, असं आहे. टीव्ही मोबाईलवर बघता ना. सो फॉर्म बदलला, बाकी काही नाही. इडियट बॉक्स आहे तसाच आहे. पण ह्याच्यामध्ये मीडिया प्लॅनिंगच्या विषयामध्ये प्रोफाइलिंग हा एक त्यातला महत्त्वाचा घटक आहे. त्याबद्दल काय असतं सांगतो मी तुम्हाला. आज तुम्हाला हवेतनं म्हणजे ब्रॉडकास्ट होतात 10 चॅनल ब्रॉडकास्ट होतात, न्यूज चॅनल, अजून 4-5 रिजनल. मी आता महाराष्ट्रापुरतो, रिजनल चॅनल, 5-6 चॅनल एंटरटेनमेंट ब्रॉडकास्ट होत आहेत. आता तुम्ही क्लायंट म्हणून कसं ठरवणार कुठं करू जाहिरात माझ्या उत्पादनाची? बरोबर आहे. त्याला काय तुम्ही टॉस उडवून ठरवू शकत नाही की किंवा 1, 2, 3, 4, 5, 10 आला, हा घेतला, एक कमी केला, आता ऑड घेऊ, इव्हन घेऊ, असं नाही ठरवू. तुम्हाला रिचही पाहिजे आणि ROI पाहिजे. म्हणजे यू कॅनॉट गॅम्बल विथ द मीडियम्स. बरोबर. आता मग तुम्हाला त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात मीडिया प्लॅनिंगमध्ये. एक असतो जे मोठ्या ब्रँड्स वापरतात, ते म्हणजे नंबरवरती प्लॅनिंग करतात, म्हणजे डेटावरती आणि नंबरवरती. म्हणजे बार्कचा जो डेटा आहे तो त्याच्यावरती. आता कसं असतं, मोठ्या कंपन्या त्यांचे ऑब्जेक्टिव्हच वेगळे असतात. ते तुमच्या जाहिरातीला सेलमध्ये कन्वर्ट वर्षाच्या शेवटी बघतात झालं आहे की नाही. दे काउंट ऑन देअर आयबॉल एक्सपोजर. ओके, किती लोकांपर्यंत मी त्या फ्रिक्वेन्सीनी जाऊन पोहोचलो. सो एक फंडामेंटल नियम आहे ॲडव्हर्टायझिंगमध्ये टी व्हीच्या की 3+ फ्रिक्वेन्सी. जर तुम्ही 3 वेळा एका जाहिरातीला एक्सपोज झालात कुठले कॉम्बिनेशनमधून टी व्हीमधनं, तर यू आर सपोज टू बी काय कम्प्लिटेड कस्टमर म्हणून आपण. एक फ्रिक्वेन्सी तिघांची कंप्लीट झाली म्हणजे आय कॅन काउंट यू ॲज 1 युनिक कस्टमर. ओके, तर असं. आणि सो मोठे ब्रँड्स आहेत ते नंबरवर असतात. म्हणून तुम्ही बघितलं असेल की हिंदुस्तान लिव्हरसारख्या ब्रँडच्या जाहिराती सकाळ उठल्या 6 उठल्यापासून दाढ घासायला कोलगेट दाखवतं आणि दिवसभर सगळीकडे त्याच साबण आहे, शॅम्पू आहे. त्याचं कारण असते की त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जण त्यांचा ऑडियन्स आहे ना. बरोबर, कारण प्रोडक्टची रेंजेस मोठी, प्रॉडक्टचे प्रोफाईलच तसं आहे ना की सगळेजण वापरतात. सो सकाळपासून रात्री झोपेपर्यंत दे आर हॅपी. ते काउंट करतात मी किती लोकांपर्यंत किती वेळा पोहोचलो. दॅट्स ऑल. ते सायन्स आहे, ते त्यांचं प्रोफाईलिंग त्यांचं ते ठरलेलं आहे आणि सायन्स आहे ते. बरोबर आहे. आणि या सगळ्याचा क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट त्यांच्या सेलवर किती होतं ते बघतात. ओके, सो दॅट द वे इट इज टॅलिड म्हणजे. आणि मग त्याच्याप्रमाणे स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात. पण हा युनिक युजर जो आहे, या युनिक युजर्सला बघून या जसं पर्टिक्युलरली तुम्ही सांगितलं की प्रोडक्ट वाईज कंपनीनी प्रोफाइलिंग केलेली किंवा हे ध्येय ठेवलं की हे एवढ्या लोकांपर्यंत एवढ्या प्रोडक्टला घेऊन पोहोचायचं आहे, तसं चॅनलचंही असू शकेल की बाबा चॅनल प्रोफाइलिंग. तो पार्ट कसा? त्याला प्रोफाईल नाही म्हणत, त्याला आपण पोझिशनिंग त्याला पोझिशनिंग म्हणतो. आता मला हे पहिलं कंप्लीट करू दे. म्हणजे जसं डेटावर प्लॅनिंग होतं, आता रिजनल क्लायंटला काय असतं माहिती आहे ना, हे परवडणारं नसतं. म्हणजे जसे मोठे टूथपेस्ट हे ब्रँड्स आहेत ना, यांचं सोपं टेक्निक सांगू तुम्हाला, अगदी लेमॅनला कळणाऱ्या भाषेत सांगतो. पराक्कण हवेत उधळायचे. अच्छा, हां, टी व्हीवर जाहिरात म्हणजे जिथे जाऊन पडतील तिथे झाड येणार आहे. हे कोणासाठी? मोठ्या ब्रँडसाठी की जे प्रोडक्ट सर्वसामान्य सगळेच जण वापरत असतात. सगळ्याचे पावडर आहे, टूथपेस्ट आहे, साबण आहे, हे सगळे कॅटेगरी, तेल आहे, सगळेच जण वापरतात ना. सो त्यांच्या दृष्टीने ते पराक्कण टाकायचे, ज्याच्यावर पडतील खुश, म्हणजे तिथं झाड येतं. अगदी, म्हणजे ज्या ह्याच्यावर जाऊन पडेल तिथं त्याचं. पण हे छोट्याला काय करायला, छोट्याला काय करायला लागतं सांगतो मी तुम्हाला. त्याला खूप प्रिसाइजली टार्गेटिंग करायला लागतं. म्हणजे मी सोप्या भाषेत खूप इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलेलं आहे की पोपटाचा डोळा अर्जुनाच्या गोष्टीतला, बरोबर, त्याला काय दिसतं विचारल्यावर तो म्हणला मला डोळा दिसतो. तसं मला रिजनल टेलिव्हिजनमध्ये एस्पेशली एंटरटेनमेंट चॅनल किंवा ह्याच्यावर प्लॅन करताना मला जिथं स्टेक्स खूप मोठे असतात तिथं मला तो पोपटाचा डोळाच बघायला लागतो. त्याला मी असं म्हणतो प्रोफाईल प्लॅनिंग.
अच्छा. म्हणजे व्हॉट इज प्रोफाईल प्लॅनिंग. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, त्याच्यावरनं तुम्हाला कळून जाईल. असं धरा, माझं 1 लाख रुपये बजेट आहे. माझा उद्देश असा आहे की मला 1 लाखामध्ये 5 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. अच्छा. बरोबर आहे. असं शक्य आहे? हो, आरामात. जास्तीच आहे, मी कमी सांगितलं तुम्हाला. तर 5 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आता तुमच्यासमोर लेटेस्ट न्यूज चॅनल घ्या एक. चला, सोपं. आजकाल न्यूज चॅनल खूप बघितलं आता. न्यूज चॅनल तर तुम्ही 2 न्यूज चॅनल, बरोबर, निवडा. 2 न्यूज चॅनल धरा, ए म्हणा, बी म्हणा. आता मी प्रोफाईल म्हणजे काय बघायचं असतं सांगतो तुम्हाला. एक चॅनलच्या प्रोफाईलमध्ये बघायचं, दुसऱ्या नंबरवर कसं बघायचं असतं तेही सांगतो. तर चॅनलचं प्रोफाईल बघायचं की हा चॅनलचे ॲपिअरन्स काय, लोकांमध्ये पोझिशनिंग काय, आयदर इट्स अ प्रीमियम चॅनल. लोक कशासाठी पाहतात? हां, म्हणजे प्रीमियम आहे का. म्हणजे त्याचं कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला, हे सगळं ठरलं. आता त्याचं बेसिक काय असतं क्रायटेरिया माहिती आहे का तुम्हाला. एज्युकेशन, ऑक्युपेशन. अच्छा. हा बेसिक क्रायटेरिया असतो. फंडामेंटल लॉ, युनिव्हर्सल लॉ आहे. म्हणजे तुम्ही 1 कोटी रुपये कमवत असाल आणि मी 1 कोटी रुपये कमवत असेल, तर माझ्या लायकिंग आणि तुमचं लायकिंग ब्रँडचं सेम नसतं. माझी बाईंग सायकल, माझं बाईंग बिहेवियर सेम नसतं. इट डिपेंड्स ऑन ऑक्युपेशन अँड एज्युकेशन. तुमची जीवनशैली कशी आहे, म्हणजे अगदी तुमचं जीवनस्तर कसं मी आहे? कोणाला कमी लेखत नाही आहे, पण मी हे कशा बाईंग सायकलच्या दृष्टीने किंवा बाईंग हॅबिटच्या दृष्टीने सांगतो आहे. एक माणूस 1 कोटी रुपये वर्षात कमवतो आहे, तो काम करतो आहे IT मध्ये. अच्छा. आणि 1 कोटी रुपये वर्षाला उत्पन्न कमवतो आहे, तो आहे बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. बरोबर आहे. डेव्हलपर आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, बरोबर आहे. त्याचं ऑक्युपेशन एज्युकेशन वेगळं आहे, याचं ऑक्युपेशन एज्युकेशन वेगळं आहे. सो बाईंग चॉईसेस डिफर डेफिनेटली, कारण त्याचं एक्सपोजर वेगळं आहे, याचं वेगळं आहे. सो इथं प्रोफाईल बघायला लागतं की चॅनल कोणावर टाकलेला आहे तो. हो. म्हणजे हा चॅनल कोण म्हणजे बघतं, कोणतं चॅनल पाहतंय, म्हणजे कुठल्या प्रोफाईलमधली लोक तो चॅनल बघतात, त्याप्रमाणे मला तिथं करायला पाहिजे ना जाहिरात. बरोबर. अगदी हेच आवश्यकच गोष्ट आहे. हे एक झालं. आता कधी कधी त्याच्यामध्ये गंमत अशी आहे की जे लोक घेणार आहेत त्यांच्याबरोबर जे घेणार नाहीत त्यांच्यावरही जाहिरात टाकायला लागते तुम्हाला. काय याचं कारण सांगतो, तर तुमचं पोझिशनिंग होऊ शकतं. सर्वत्र वावर आहे. सगळ्यांना माहिती आहे, पण वापरणारे हे आहेत. दॅट इज पोझिशनिंग. ते कशासाठी? तुमचं प्रीमियम त्याला तुम्ही डेव्हलप करता त्याला. ओके. आणि डिफरन्शिएटर आहे ना ते. मी नंतर एक केस स्टडीमध्ये सांगेन तुम्हाला. तर या पद्धतीने चॅनलचं प्रोफाईल बघून केलं जातं. दुसरं येतं डेटा. बरोबर. आता माझं प्रॉडक्ट हे 2 ते म्हणजे 2+ या लोकांनी बघायचं आहे, तर त्याचा डेटा आला तर त्याचं युनिवर्स खूप मोठं असतं, म्हणजे बघणाऱ्यांची संख्या. 24. पण 15+ गेलो तर कमी होतं. आता 15+ मला समजा हा डेटा सेटमध्ये मला हे मिळत असेल की 1 लाखामध्ये मी जाहिरात केली तर 5 लाखांपर्यंत पोहोचेल. आणि 2+ मी जर समजा प्लॅनिंग केलं तर मला 1 लाखाची किंमत तिथे 1.25 लाख 1.5 लाख द्यायला लागते, कारण मी खूप मोठा ब्रॉडर ऑडियन्स घेतो ना. असं चॅनल माझ्याकडनं त्या ऑडियन्सचे पैसे घेते. बरोबर. पण मला टार्गेट तर हेच करायचं, मग ह्याला करा ना. आपला जो TOI आहे त्यालाच करा ना. मग तुमचं 1 लाखात 5 लाख एक्सपोजर परवडू शकतं तुम्हाला. तर हे क्रिटिकल असतं. नाही तर तुम्हाला सांगतो TVचे स्टेक्स असतात की ब्रँडची पूर्ण कंबर मोडते, नाही तर म्हणजे फायनान्शियल फिजिबिलिटी डायरेक्ट खालती जाते त्याची. कारण तेवढी इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, तिकीट साईज मोठा आहे, त्यामुळे सो प्लॅन करूनच करायला. बरोबर. पण हा जसा भाग तुम्ही चॅनल प्रोफायलिंगचाही आहे, तसा कंपनी प्रोफाईल म्हणजे तसा वाव त्या चॅनलच्या लोकांना किंवा उत्पादनांच्या लोकांना जसा घेण्याचा विषय असतो. त्यांनी ठरवलं की आपण एका पर्टिक्युलर 2 चॅनलला जाहिरात करूया, किंवा आपला टार्गेट ग्रुप ह्या पद्धतीचं चॅनल बघतोय, ह्या पद्धतीचं न्यूज चॅनल बघतोय, किंवा ह्या पद्धतीचं GEC बघतोय, आपण यांना इथे टार्गेट करू. असं जरी केलं तरी ते किती प्रमाणात करावं, असाही एक प्रश्न पुन्हा त्या क्लायंटच्या मनात उपस्थित होतो. म्हणजे त्याचं फ्रिक्वेन्सी काय असावी, किंवा पिरियड काय असावा. हा तुम्हाला 3 कॅटेगरीचे 3 सोपं उदाहरण देतो. आता खूप खोलात गेलं तर खूप मोठा अभ्यासाचा. अगदी बरोबर, कारण ते प्रत्येकाचं वेगळं. कॉमन मॅनला कळेल किंवा कॉमन ॲडव्हर्टायझर. माझी अशी इच्छा आहे की यातनं जे बघणार आहेत हा प्रोग्राम किंवा हा एपिसोड, त्यांना कळावं की काय काय पॅरामीटरवर तुम्ही टेस्ट करायला पाहिजे ॲडव्हर्टायझिंग करायचं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना 3 कॅटेगरी निवडू. चला आपण एक आपण असं धरू की त्यातला मी इनोव्हेटर आहे असं समजा, की नाटकाची मराठी जाहिरात तुम्ही TVवर केली लॉन्चिंगची. असं कधी तुम्ही पूर्वी बघितलं होतं का? मी पायोनियर आहे. मी 4, 5, 6 नाटकांची आत्तापर्यंत जाहिरात TVवर लॉन्च करून झालीत नाटकं. क्या बात.
तर ही कॅटेगरी जर धरली, आता ह्याच्यामध्ये माझं मीडिया प्लॅनिंग सोपं असतं. मला फार मोठं 2 महिने 3 महिने जाहिरात चालवायची नसते. मला जाहिरात चालवायची असते ज्या दिवशी तो प्लॅन ओपन होणार आहे. पहिला शुभारंभाचे काही प्रयोग असतात, चंक असतो 15 दिवसांचा, एक 20 दिवसांचा कालावधी किंवा 15-20 प्रयोग म्हणू आपण शुभारंभाचे, ज्याला हाईप लागते. बरोबर अगदी. तर ते असतं. तर माझं ऑब्जेक्टिव्ह काय असतं, आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवर बुकिंग ओपन होतं, बुक माय शो असेल किंवा इतर ह्याच्यावर बरेच ॲप आहेत. तर माझं त्याच्यामधलं मीडिया प्लॅनिंग काय असतं, मला सगळ्यांना माहिती करून द्यायची जाहिरात. ओके. त्या कमी स्पॅनमध्ये 2-3 दिवसात 4 दिवसात. सो माझं कालावधी फार मर्यादित आहे. 4च दिवस, पण हेवी फ्रिक्वेन्सीने यायचं. ओके. सो दॅट प्रोबॅबिलिटीनी सगळ्यांना एक्सपोजर मिळालं पाहिजे. नाटक लॉन्च होते. ओके. सो आत्तापर्यंत माझा बाय ग्रेस ऑफ गॉड अनुभव असा आहे की 4-5-6 नाटकं जे मी काय लॉन्चिंगचं केलं यांचे सगळ्यांचे सुरुवातीचे प्रयोग फुल झाले. पण तिथे लोकेशन स्पेसिफिक प्रमोशन नाही ना, ते न्यूजपेपरमध्ये लोकल केलं जातं ना. आणि नॉर्मली मराठी नाटक जेव्हा लॉन्च होतं ना तेव्हा मुंबई पुण्यामध्येच असतात. बरोबर. सो मला ते माहिती आहे म्हणजे की तर ते लॉन्चिंगचं पहिले 20 प्रयोग फुल झाले की ज्याला आपण म्हणतो शुद्ध मराठी भाषेत म्हणतो पतंग हवेला गेला. बरोबर आहे. त्यानंतर हवा लागली म्हणजे हवेत तरंगणार आता तो. बरोबर आहे, एका लेवलनंतर. तसं आहे. आता तिथपर्यंत माझं मीडिया प्लॅनचं काम संपतं. आता त्याच्या पुढे मला विचारलं तर ते नाटकाची पुण्य, नाटकाची क्वालिटी आणि हे त्यांच्या त्याच्या हातात आहे. आता त्याचं पुढची स्टेज त्याच्या हातात आहे. म्हणजे लहान मुलाला आपण नाही का कळणाऱ्या वयात नोकरी करेपर्यंत किंवा कळणाऱ्या वयात आपण आणून सोडतो पुढे आता तू तुझ्या लोकांना बांधून ठेवण्याचं काम त्यांचं. हां, आता ते त्यांचं आहे. क्वालिटीचं काम आहे, त्या प्रॉडक्टचं काम आहे. त्याच्यावर ॲडव्हर्टायझिंग करून काय जगात काही फार बदल होऊ शकत नाही. प्रेक्षक ही झाली एक कॅटेगरी. मी ही मुद्दाहून घेतली की ही नवीन कॅटेगरी आहे. म्हणजे हे पूर्वी कधी असं कधी घडलेलंच नाही किंवा पाहण्यात ऐकवत नाही की नाटकाची जाहिरात टीव्हीवर असं. हां. दुसरं असं आहे, आता एक दुसरी कॅटेगरी धरू, असं रिअल इस्टेट धरू आपण. चला, कारण आपण आता माझा बेस पुणे असल्यामुळे आणि पुण्यातलं ग्रोथ इंजिन म्हणून जे आपण खूपच आहे रिअल इस्टेट. मोठं आहे. जसं एज्युकेशन आहे, IT इंडस्ट्री आहे, तसं एक रिअल इस्टेट मोठा फॅक्टर आहे. आणि मी प्रचंड जाहिराती केलेल्या आहेत रिअल इस्टेटच्या. त्यामुळे मला अनुभव दांडगा आहे त्याचा. मला आता त्याचं उदाहरण देतो. तो प्रोजेक्ट लॉन्चची जाहिरात असते किंवा त्या प्रोजेक्टची असते. बरोबर आहे. अनलेस अँड अंटिल खूप मोठा प्रोजेक्ट आहे की जो 10 वर्ष चालणार आहे, ते एक्सेप्शन धरू आपण. पण एक प्रोजेक्ट आहे साधारण 200-500 फ्लॅट आणि मला विकायचं आहे. तर ते लॉन्चचा त्यांचा एक फेस्टिवल असतो ना, लॉन्च हा फेस्टिवल असतो. मग बाकीची मीडियम कोइन्साईड केलेली असतात त्याच्यामध्ये. 360 डिग्री कॅम्पेन. तर त्या ब्रँडसाठी मला 2-3 आठवड्याची जाहिरात पडते. ओके. त्याच्यावर नंतर देऊन काय उपयोग नसते, कारण तोपर्यंत लोकांपर्यंत वर्ड ऑफ माउथनी पोहोचलेलं असतं. तिथं बाहेर येऊन गेले, फ्लॅट विकत घेतलेले असतात किंवा इतरही माध्यम आहेत, त्या माध्यमातून ते मग तिथं पोहोचू शकतात. तिथं फार ठेवायला लागत नाही. म्हणजे हे झालं दुसरी कॅटेगरी, ज्याला 2-3 आठवड्याचे कॅम्पेन करा. आता फार्मास्युटिकल ब्रँड आहे. मी खूप केलेले आहेत फार्मास्युटिकल ब्रँड आणि मला त्यामुळे नक्की आता माहिती झालेलं आहे. एक उदाहरण घ्या, लॅक्झेटिव्ह उदाहरण घ्या. लॅक्झेटिव्ह आहे. आता लॅक्झेटिव्हला तुम्ही 3 दिवस जाहिरात करणार का 3 आठवडे करणार, हा प्रश्न डोळ्यासमोर येतो ना. कसं करणार? आता त्याच्यामागचं लॉजिक सांगतो. तुमचं, माझं, यांचं त्यांचं पोट काय सांगून बिघडणार आहे एका दिवशी, का महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बिघडणार आहे, का तो ज्या दिवशी बिघडेल तेव्हा त्याला जाहिरात दिसायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. सो त्याचा मीडिया प्लॅन टीव्हीचा ऑलटुगेदर वेगळा बनतो. तिथं तुम्ही दररोज 10-50 जाहिराती करून 2च करा, पण अस्तित्व ठेवा. तिथे दिसलं पाहिजे. तुमची हजेरी पाहिजे. तुमची हजेरी निघून गेली की टीव्हीची पुण्याही संपली. अगदी बरं. आता ह्या 3 कॅटेगरीला बघा ना किती मीडिया प्लॅनमध्ये तुम्ही दिसाल तर असाल. तर दिसाल तर जगाल. म्हणजे ब्रँड दिसेल तर जगेल तो, असं आहे. बरं आहे. जरा तुम्ही आजकाल कॉम्पिटिशन एवढी फिअर्स आहे की तुम्ही जरा दृष्टीआड झाला की दुसरा येऊन जागा घेतो. अगदी असं झालेलं आहे. त्यामुळे तर अशा प्लॅनिंगचे प्रकार आहे. याला आता खूप खोलात गेलं तर खूप मोठा विषय, वेगवेगळे प्रकारही असू शकतील. आणि जसं ते मला तर वाटतं की हे कॅटेगरी वाईज जे आहेत ते हे प्रोडक्ट वाईज सुद्धा ह्याच्यामध्ये डिफरन्शिएशन येत असेल. प्रोडक्ट वाईज टाइम बँड सुद्धा बदलतं. कोणासाठी तुम्ही जाहिरात करता ह्याच्यावर बदलतं सगळं. प्रोडक्ट वाईज असेल काय. करेक्ट आहे. त्याचा एक पुढचा मुद्दा, एक जरी आता आपण हे सगळे काय, कुठे, केव्हा, कधी, कसं पाहिलं, पण ह्याच्यामध्ये फॉर्मॅट काय, मी कुठल्या फॉर्मॅटमध्ये जाहिरात करायला पाहिजे, इंटरेस्टिंग विषय, किंवा ती जाहिरात मोजली कशी जाते, हा एक जो सामान्य प्रेक्षकाला पडलेला प्रश्न आहे ना, हा खूप म्हणजे सदा सर्व काळ असणारा प्रश्न आहे हा. तर तो काय आहे सांगतो मी तुम्हाला. जाहिरातीचे प्रकार म्हणजे बेसिक टी व्ही जाहिरात का पॉप्युलर झाली याचं बेसिक कारण आहे
त्याच्यामधले एक्सप्रेशन, त्याच्यामधलं इमोशन. एंगेजमेंट आहे. नाही, इमोशन आहे, एक्सप्रेसिव्ह मीडिया आहे ना, ऑडिओ बरोबर. व्हिज्युअल दिसतं आहे, ते. इम्पॅक्ट आहे त्याच्यामध्ये. हसण्याचे मजा दाखवता येते, हुंदका दाखवता येतो, इमोशन, प्रेम दाखवता येतं. डोळ्यात पाणी आलेलं आहे. जे पूर्वी नाटकात सुद्धा बघा ना, तुम्हाला काय डोळ्यातलं पाणी नाही दिसणार ना, इथं तुम्हाला डोळ्यातलं पाणी दिसतं, बरोबर. ती इमोशन तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तुम्हाला पकडून ठेवते ती. बरोबर. ते हे त्याची स्ट्रेंथ आहे या मीडियमची. तिथे सो नॉर्मली काय माहिती का, जो पहिल्यांदा टी व्ही ॲडव्हर्टाईज करतो त्यांनी डेफिनेटली फोकस केलं पाहिजे की माझं ऑडिओ व्हिज्युअलच जाहिरात झाला पाहिजे. ओके. आता याच्यामध्ये suggestive याच्यात प्रकार काय काय आहे. ऑडिओ व्हिज्युअल TVC आपली जाहिरात आहे. आता नवीन तुम्ही बघितलं असेल तर तुम्ही एल बँड येतात त्याच्यावर. हो. प्रोग्राम चालू असतात न्यूज चॅनलवर एल L बँड band येतात. एंटरटेनमेंट चॅनलवर खाली ॲस्टन बँड येतात. खाली नाही का असं पट्टी पट्टी येते ती, सरकत डिजिटल, राहणार म्हणजे ती प्रोग्रामवर येते आणि हे ब्रेकमध्ये जाहिराती लागतात. बरोबर. त्यानंतर तुमच्या आता नवीन न्यूज चॅनलवर इनोव्हेशन करत 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 इथपर्यंत आलो आहे की हेडलाईन ब्रँडिंग आलं आहे, की हेडलाईन ब्रँड केले जातात. बरेचदा ते अँकरच्या लॅपटॉप ब्रँडिंग येतं, हेडलाईन ब्रँडिंग येतं, ब्रेक बंपर येतात, क्लोजिंग ब्रेक बंपर. तेव्हा म्हणतो आपण आता ब्रेकवर परत जाऊ आणि नाव घेतात. काय तर रोड ब्लॉक्स नावाचे काहीतरी आणखी रोड ब्लॉक म्हणजे सोपं आहे. काय सांगतो तुम्हाला, एक्झॅक्ट रोड ब्लॉक टाइमली करणं अवघड असतं. पण रोड ब्लॉकचा अर्थ असा, एका दिवसात 82-83 ब्रेक असतात न्यूज चॅनलला, तर माझी जाहिरात सगळ्या ब्रेकमध्ये ठेवायची. असे 4 चॅनल घ्यायचे. कुठलाही न्यूज चॅनल बघितला तर साधारण माणूस एक्सपोज होतो. तुम्ही असे वेगळे प्रयोग काही केलेले भरपूर भरपूर. काय स्वरूपाचे प्रयोग सांगितलं होते ना, आणि रोड त्याचा ब्लॉक. कसा प्रतिसाद आता कसा? नाटकाचं मग तुम्हाला सांगितलं, दॅट इज रोड ब्लॉक ना. 4 दिवस मी 4 चॅनल समजा 82 ब्रेक घेतले, तर त्या दिवशी न्यूज चॅनल बघणारे तो नक्की जाहिरात बघणार. मग TV बघेल ही पहिली अट आणि न्यूज चॅनल बघेल ही दुसरी अट. जो बघेल त्याला ती जाहिरात दिसणार म्हणजे दिसणार. कारण तुम्ही रिमोट उचलेपर्यंत, सर्व करेपर्यंत, इकडून तिकडे जाई मध्ये कुठेतरी दिसतेच. म्हणजे जसं मागच्या आत्ताच्या झालेल्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये ड्रोन बॉम्बिंग एकाच वेळेस आलेल्या सगळ्या ड्रोनना जास्त पद्धतीने केलं, त्याच पद्धतीने रोड ब्लॉकचाच असा विषय असावा. रोड ब्लॉक तसंच आहे. आणि पण तुम्हाला पुढे जाऊन तुम्हाला अजून एक गंमत सांगतो याच्यात याने. रोड ब्लॉक करतो न्यूज चॅनल आपण का बघतो, काहीतरी बातमी असते, अपडेट्स, पण त्याच्यामधली ज्याला इंग्लिश भाषेमध्ये आयरनी म्हणतो आपण, किंवा ज्याला आपण असं म्हणतो की विरोधाभास आहे तो, की ॲक्च्युली शोकांतिका नाही म्हणत आपण, त्याचा अर्थ तो होतो, पण विरोधाभास म्हणू आपण. हा आहे की तुम्हाला असं लक्षात येईल की जेव्हा चांगली बातमी, चांगलं महत्त्वाचं काहीतरी घडतं तेव्हा न्यूज चॅनल जाहिरातच चालू होते. हो, कारण त्यांना हुकअप करून ठेवायचं असतं ऑडियन्सला. मग ते म्हणतात ब्रेक घेतला तर दुसऱ्या चॅनलवर जाईल. म्हणजे खरी जेव्हा गरज असते, कारण हातात रिमोट तयारच असतो त्याच्या. हां, तर तेव्हा तिथं करायलाच मिळत नाही आपल्याला. तर या पद्धतीने केलं. आता आपण या ह्याच्यामध्ये बघितलं की का, कसे, कधी, केव्हा, कुठे जाहिरात करावी, कशी करावी. पण तसे जाहिरातींचे सुद्धा प्रकार आहेत का, की किती, काय फॉर्मॅटमध्ये करावी, कशी करावी, तो त्याबद्दल जरा. सुरुवात केली असेल जाहिरात करायला आणि असं धरा की XYZ ब्रँड आहे. आता XYZ ब्रँडनी पहिलं जर लॅपटॉप ब्रँडिंग घेतलं तर चालेल का त्याला? तो XYZ ब्रँड काय माहिती तर पाहिजे, माहिती व्हायला हवा आधी. बरोबर आहे. एखाद्या मार्केटमध्ये लॅपटॉप कंपनीनी किंवा मोबाईल कंपनीनी जर लॅपटॉप ब्रँडिंग घेतलं तर सांगायला लागत नाही ना आपल्याला हे प्रॉडक्ट काय येते. बरोबर. अशा लोकांनाच उपयोग येते. बरोबर. तुम्ही आता आयुष्यात पहिल्यांदा TVवर येणार आहे आणि पहिल्यांदा काय, आम्हाला लॅपटॉप ब्रँडिंग स्वस्त मिळालं. अरे स्वस्त महाग काही नसतं आयुष्यामध्ये. म्हणजे TVच्या ॲडव्हर्टायझिंगमध्ये ते योग्य अयोग्य असतं. वेळ पैसे सगळे योग्य अयोग्य खर्च करतो की नाही, योग्य असतात किंवा अयोग्य असतात. ते स्वस्त किंवा महाग नसतं. अच्छा. TV हा स्वस्त का महाग नाही आहे किंवा कुठल्या ॲडव्हर्टायझिंग पॅरामीटर्स हां, म्हणजे ते स्वस्त महाग नाही आहे, योग्य अयोग्य आहे. ते त्याच्यावर इव्हॅल्युएट केलं पाहिजे. तर जो पहिल्यांदा सायकलमध्ये पहिल्यांदा आला आता TV जाहिरात करायला, त्याने हौसेने खुशीने काय छान प्रॉपर्टी आहे मला मिळाली, लॅपटॉप ब्रँडिंग. उपयोग काय बाबा, तुझं प्रोडक्ट काय माहिती आहे का तुला? ते अशाच लोकांना उपयोग आहे ज्यांना माझं प्रोडक्ट काय सांगायला लागत नाही, फक्त आठवण करायला लागते, घ्या माझं. इम्पॅक्ट प्रॉपर्टी हा एक टर्मिनॉलॉजी तो काय सांगतो ना. इम्पॅक्ट प्रॉपर्टी म्हणजे काय आहे, तुम्ही प्रीमियर्स असतात तुमच्या याचे मूवीजचे, मराठी मूवीजचे प्रीमियर्स असतात की हिंदी चॅनल्सवर हिंदीचे प्रीमियर्स असतात. म्हणजे हा आला तो आला. ह्या इम्पॅक्ट प्रॉपर्टीज म्हणजे त्या दिवशीचे त्या वेळेचं एखादं बक्षीस प्राईज डिस्ट्रीब्युशन नाही का, म्हणजे हा सोहळा, तो मोठे इव्हेंट्स, हे अवॉर्ड्स, ती अवॉर्ड, दॅट इज द इम्पॅक्ट प्रॉपर्टी. ओके. तर ती कोणी करावी याला गणित आहे ना. ज्याचा ब्रँड माहिती आहे त्यांनीच करावी ना. एका दिवसामध्ये मला सांगा, तुम्हाला श्रीखंड तुम्हाला आवडतं म्हणून 2 किलो दिलं तर खाल का तुम्ही? शक्य वाटीत खाणार ना एखादं ते पोटाची वाट. हा, म्हणजे
तर तसं मेंदूची म्हणजे काय म्हणजे स्पिलो इथं वाट कोणाची लागणार नाही आहे, पण इथं क्लायंटचे पैसे वाया जातील. वाया जातो. की मी 4 तासात मी 50 वेळा जाहिरात दाखवून काय उपयोग आहे बाबा. मला वेळ लागतो ना, सॅच्युरेशन टाईम यायला वेळ लागतो ना त्याला. आणि मॅच्युरिटी टाईम असतो की तुमची जाहिरात किती वेळा बघायला पाहिजे, किती वेळा दिसायला पाहिजे. सारखं तुम्हाला एक जाहिरात दिसली तर तुम्ही ते म्हणाल उद्यापासून मी हे बघणार नाही आणि हे घेणार नाही प्रोडक्ट. सो त्याला ऑप्टिमायझेशन आहे ना, ऑप्टिमम लेवल आहे त्याला की एवढे घ्यायला लागतं. टी व्ही जाहिरातीमधला क्रिएटिव्ह भाग म्हणजे अरे काय सुंदर जाहिरात बनवली आहे असं आपण म्हणून जातो, किंवा एखादं आपल्याला वाटतं ती भावते जाहिरात, तर त्याबद्दलचा एक म्हणजे आपण ठीक आहे म्हणजे आपण सगळ्या गोष्टी केल्या, पण हा क्रिएटिव्हचा भाग जो असतो क्रिएटिव्ह ब्रँडिंगचा असेल किंवा आणखी ह्याच्यामधला आपण एक त्याला म्हणू की तुमच्या या सगळ्या डिजिटल जे काही बनवतात जाहिरात बनवतात त्याच्यातला क्रिएटिव्हनेस जो आहे तो त्याबद्दल. ऐका ना, माझ्या दृष्टीने सोपी डेफिनेशन आहे. व्हॉट इज क्रिएटिव्ह? जाहिरात काय क्रिएटिव्ह जाहिरात म्हणजे जी लोकांपर्यंत पोहोचते, लोकांना आवडते आणि जास्तीत भावते ती. जास्त भावते आणि लोकांना मेसेज कम्युनिकेट करते. दॅट इज बेस्ट ॲड. मग ती सुंदर कशाच्यावर मोजायची म्हणजे काय म्हणजे न कळलेलं पेंटिंगला न कळलेल्या पेंटिंगला वा 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 काय विचार आहे, का आवडलेल्या पेंटिंगला म्हणायचं, कशाला म्हणायचं म्हणजे. अच्छा. सो माझ्या दृष्टीने सोपं कॅल्क्युलेशन आहे. जी जाहिरात तुमचा मेसेज पोचवायचं काम करते ती उत्तम. आता त्याला टेक्निकल पॅरामीटर येतात की ती प्रेझेंटेशन कसं आहे. ऐका ना, शेवटी कसं आहे तुम्हाला सांगू का, आता इट डिपेंड्स ऑन स्पेंड्स ना. आता ते स्पेंड कसे ठरवायचे हे गणित आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही 5 लाख रुपयाची जाहिरात बनवली तर तुमच्याकडे 50 लाख रुपये तर खर्च करायला पाहिजे टी व्हीवरती तुम्ही, तर ते 5 लाख जस्टिफाय होतील ना. बरोबर. मी असे ब्रँड्स बघितलेले आहेत, तुमचा विश्वास नाही वाटणार, 50 लाखाची जाहिरात बनवली आणि रिलीज करायला पैसे नाही. काय बोलता? मग उशाशी ठेवून द्यायची ती. काही उपयोग नाही. काय उपयोग नाही, शून्य उपयोग ना. म्हणजे इट्स अ क्रिएटिव्ह इनोव्हेशन आणि ते ठेवले उशाची, लावायलाच पैसे नाही. सो तो रेशो मेंटेन सगळेच गोष्टी त्याच्यामध्ये आहे ना. आता ज्याचं 10 कोटी किंवा 50 कोटी बजेट आहे, ऑब्व्हियसली त्याची जाहिरात बनवायची कॅपॅसिटी 50 लाखाची आहे. मग 50 लाखाची जाहिरात बनवायला कॅपॅसिटी असेल त्याची जाहिरात सुंदरच दिसणार ना. सुंदरच. पण मला सांगा, असं काही समजू नका कित्येक जाहिराती सुंदर जे फेल झालेलं आहेत की ज्यांनी प्रॉडक्टचं काय म्हणतो जे अपेक्षित टार्गेट होतं किंवा ऑब्जेक्टिव्ह होते कधीच अचीव्ह नाही केलं, त्याच्यापर्यंत पोहोचूच शकलं नाही. कारण क्रिएटिव्ह इज व्हेरी सब्जेक्टिव्ह. बरोबर. ते तुम्हाला आवडेल असं नाही ना मी केलेलं एखादी गोष्ट, किंवा यांना आवडेल असं नाही, असं असतं. पण ह्याच्यामध्ये एक पुढचा एक महत्त्वाचा असा प्रश्न निर्माण होतो की बेनिफिट्स टी व्ही ॲडव्हर्टाइजमेंट्स जो तो आहे तो कसा तुम्ही बघता, कसा मोजता, कसा? सांगतो ना तुम्हाला. टी व्हीचे बेनिफिट असे मी मगाशी पहिलं सगळ्यात अटमोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट म्हणजे तुमचं इमोशन कॅरी करतो. आणि माणसाला तुम्ही ॲडव्हर्टायझिंग सायन्समध्ये तुम्ही इमोशनली ज्याला इन्फ्लुअन्स करता, यू आर द क्लोजेस्ट पर्सन टू दॅट ब्रँड. म्हणजे जो इमोशनली तुम्हाला साधा विचार करा ना, राखी पौर्णिमेला भाऊ बहिणीला कॅडबरी देतोय. अगदी बरोबर. किती छान म्हणजे तो जवळ तुम्हाला असंच घडतं ना आयुष्यामध्ये. प्रत्येक घरात काही कॅडबरी देणार नाही, पण प्रत्येक बहीण काहीतरी गोड घालेल, कोणी साखर घालेल, कोणी पेढा घालेल, कोणी लाडू देईल. इमोशन आहे त्याच्यामध्ये, ती इमोशन तुम्हाला पकडते. जो ब्रँड इमोशन पकडतो. आपण काही याचं उदाहरण म्हणूनही सांगता येतील की चांगल्या मिठाईवाल्या ब्रँड्सनी काही अशा इमोशन्सच्या जाहिराती क्रिएट केलेल्या आहेत की ज्या टी व्ही जाहिरातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा लोकांना भावले आहेत. ऐका ना, ते प्रॉडक्ट विकतच नाहीत, ते माणसांच्या नात्यांबद्दल बोलतात किंवा त्यांच्या संबंधांबद्दल बोलतात, इमोशन्सबद्दल बोलतात. सो नात्यांबद्दल बोललं, नातं ते आवडलं की ब्रँड आपोआप लक्षात राहतो, ठसतो मनावर, तो आपोआप लक्षात राहतो. त्यामुळे त्याच्यासाठी वेगळं काही प्रयत्न, काही जोर बैठका काढायला लागत नाहीत. म्हणजे त्यामुळे आपोआप तुमचा ब्रँड पोचतोच लोकांपर्यंत. दुसरा बेनिफिट आहे तो म्हणजे टेलिव्हिजन तुम्हाला ओव्हरनाईट पब्लिसिटी देऊ शकतो. मास मीडिया आहे ना. बरोबर. एका ठिकाणी जाहिरात लावली की कोल्हापुरातही तोच माणूस बघणार आहे, दिल्लीतही तोच माणूस बघणार आहे, अगदी कुठे मणिपूरलाही तोच जाहिरात बघणार आहे, साऊथ इंडियामध्ये मराठी बघत असं प्रोव्हाइडेड तुम्ही जो चॅनलला करता आपण हा त्यात तो एका ठिकाणी लावलेली जाहिरात सगळे लोक बघतात. सो असं तुम्ही मीडिया प्लॅनमध्ये 10 मराठी चॅनल 15-16 एंटरटेनमेंट आणि न्यूज जाणून त्यातले तुम्ही 5-6 घेतले की तुम्ही मेजर प्रोबॅबिलिटी कॅच करता. आणि ओव्हरनाईट पब्लिसिटी होते, जे दुसऱ्या मीडियमची ताकद नाही. ओके.
की एवढ्या ताकदीने लोकांसमोर दुसरा medium एवढ्या नाहीये. कमी वेळात जाण्याची ताकद नाही. दुसरं मीडियमच उपलब्ध नाही. आज सोशल आलंय आता, पण Even सोशल रेडिओला सुद्धा मर्यादा आहे. मर्यादा आहेत, कारण त्याचं ब्रॉडकास्टिंग सगळीकडे होत नाही सगळीकडे ना. होत विविध आपलं ते बातम्या वगैरे आकाशवाणी असेल किंवा प्रायमरी चॅनल आहे ना, तो इंच महाराष्ट्र कव्हर करतो, पण FM जो नवीन कॅटेगरी आलेली आहे तर ते सगळं कव्हर नाही करत. नाही होत, शक्य होत तर नाही. त्या सोशल मीडिया आहे, पोचू शकतो टी व्ही सारखा, तेवढं आहे त्याचा स्पीड. अनफॉर्च्युनेटली त्या निगेटिव्ह बातम्या तो जास्ती पटकन पसरवतो. फेक नॅरेटिव्ह फेक म्हणा की निगेटिव्ह आहे. क्रिएटिव्ह बातमी पोचायला वेळ लागतो जरा, आणि निगेटिव्ह फटाफट पोचते सोशल मीडियावर. ते ते दुर्दैव आहे की पेनिट्रेशन फार. तसं टीव्हीला नाही ना, टीव्हीला क्रिएटिव्ह मेसेज तेवढ्याच दमाने पोचतो. सोशल मीडियावर एकदा तुम्ही ती बातमी असेल, हे असेल, ती एकदम शूट झाली की झाली, मग त्याच्यावर आपलं नियंत्रण नाही. त्याला आमच्या भाषेत आम्ही असं म्हणतो की अनकंट्रोल्ड कम्युनिकेशन आहे सोशल मीडिया, की त्याचं ओरिजिन कधीच सापडत नाही. नंतर तुलनेने टीव्ही मीडियामध्ये ते सापडत नाही, म्हणजे इन्व्हेस्टिगेटर्सना सापडत असेल, कॉमन मॅनला ओरिजिन सापडत नाही. आणि त्याचा तोटा असा आहे की काही चुकला, मेसेज चुकला असेल, काही मेसेज बदलायचा असेल, तर त्याची एकदा डिजिटल फुटप्रिंटमधली प्रोपागेट झाला तो सोशल मीडियातनं, थांबू शकत नाही. तुमचा कंट्रोल शून्य. पण बाकीच्या सर्व मीडियमवरती तुमचा कंट्रोल आहे. मला असं वाटलं की माझ्या जाहिरातीत काहीतरी मिस्टेक आहे, कोणीतरी दुखावलं जाऊ शकतं, किंवा मला अजून इम्प्रोवाईज करायची आहे, मला जाहिरात बदलायची आहे, मला प्रॉडक्ट बदलायचं आहे, तर आय हॅव कंट्रोल. मी ते थांबू शकतो की उद्यापासून हे लावा बाबा ह्याच्याऐवजी. तेच दिसणार आहे. बरोबर, तेच दिसणार आहे. सोशलमध्ये माझ्याकडनं गेलं ते संपलं माझा कंट्रोल. ती एक तो मोठा म्हणजे ते ॲटॉमिक एनर्जी सारखं आहे ना ते. इट कॅन बी यूज फॉर गुड पर्पज, इट कॅन बी डिस्ट्रक्टिव्ह ऑल्सो. बरोबर. ह्याच्यामध्ये एक आपण ज्या वेळेला चॅनलला जाहिरात देणं हा भाग आहे, ज्याच्यामध्ये 2 प्रकार आपण प्रामुख्याने चर्चा करत आलेलो आहे, की GAC आहे आणि न्यूज चॅनल आहे. तर GAC आणि न्यूज चॅनल या सगळ्यांचे कॉन्ट्रडिक्शन सुद्धा आहेत का? असं काही आहे कॉन्ट्रडिक्शन? ते काय ऐका ना, इफेक्टिव्हिटी ही दोन्ही वापर करूनच येते. ओके. दोन्हीतला बेसिक फरक सांगतो मी तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. जो ॲडव्हर्टायझर बघत असेल त्याला पटकन कळण्यासाठी बेसिक फरक सांगतो. जनरल एंटरटेनमेंट चॅनलची व्ह्युअरशिप ही बाय अपॉइंटमेंट असते. हो, ठराविक काळात बाय अपॉइंटमेंट. व्ह्युअर त्याच्याकडे त्या वेळेला ती सिरियल बघायला रीच होतो. अच्छा. दॅट इज ॲज गुड ॲज बाय अपॉइंटमेंट. बरोबर. म्हणजे मी तुम्ही यू फिक्स अप दॅट टाईम आणि तेव्हा तुम्ही यू लँड ऑन दॅट चॅनल. सो इट्स बाय अपॉइंटमेंट व्ह्युअरशिप आहे ती. बरोबर आहे. त्यामुळे त्याचे नंबर जे आहेत ना ते जास्ती रिलायबल असतात. अच्छा. नंबर गेममध्ये त्याचे जास्ती रिलायबल असतात. दुसरी गोष्ट अशी की तिथं तुम्हाला ॲडव्हान्टेज असा मिळतो, फॅमिली बघते ना एंटरटेनमेंट चॅनल. सगळी फॅमिली, संध्याकाळचा प्राईम टाईम असेल तर जेवताना लोक कन्फर्म नंबर्स आहेत, लोक जेवताना बघतात. सगळं ऑल क्रॉस सेक्शन ऑफ द स्टेटा मिळतं तुम्हाला. बरोबर आहे. तिसरा ॲडव्हान्टेज असा असतो की कॅपिंग असतं ना, की 2च ब्रेक आहेत मला माहिती आहे, आणि त्याचे 3.5 मिनटं ब्रेक आहे समजा, बस. त्याच्यानंतर परत प्रोग्राम येणारं माहीत असतं मला. न्यूज चॅनलची व्ह्युअरशिप ही बाय अपॉइंटमेंट फार लिमिटेड प्रोग्राम्स नसते, बाकी नसतेच धरा तुम्ही 99%. इट इज ॲट युअर डिस्क्रिशन व्ह्युअरशिप, ॲट व्ह्युअर्स चॉईस आहे की तुम्हाला कधी ती लावायची. उदाहरण घ्या ना, तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही पटकन मोबाईलवर न्यूज चॅनल बघू शकता. तुम्ही घरात बसलाय आणि तुम्ही वेळ मिळाला, अगदी रात्री 11 वाजता थकून ऑफिसमधनं गेला असाल, मिटिंग करून गेला असाल, जेवण झालं, वेळ मिळाला, चला राऊंडअप करू आपण आजचा दिवस कसा आला, न्यूज चॅनल बघता. सो त्याची जी लँड होण्याची पद्धत आहे व्ह्युअरची, दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. म्हणून न्यूज चॅनलला तुम्ही बघितलं असेल, न्यूज चॅनलला 1 स्पॉट 2 स्पॉट घेऊन उपयोग नसतो. त्याला डे वाईज स्प्रेड करायला लागतं की माझे दिवसात 25 स्पॉट येतील, 30 स्पॉट. कारण आय कॅनॉट नो की मला कुठला व्ह्युअर कुठल्या वेळेला, त्या भले प्रोफाईल असेल जनरली आपण म्हणतो प्राईम टाइम मध्ये. नाही, असं काही नसतं ना. व्हॉट इज प्राईम टाईम इन न्यूज चॅनल? ज्या दिवशी बातमी हिट होईल तो प्राईम टाईम आहे. बरोबर. बरोबर आहे. ज्या दिवशी बातमी लँड होईल तो प्राईम टाईम. बरोबर. याच्यामध्ये आणि दुसरं असं की त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी वाढवायला लागते. पण त्याचा बेनिफिट असा असतो की टीव्ही इज अ गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. सो कॉम्बिनेशन ऑफ जनरल एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनल, एकाने ठोस व्ह्युअरशिप आहे, एकाने प्रोबॅबिलिटी व्ह्युअरशिप आहे. असं केल्यामुळे ऑप्टिमायझेशन होतं. ओके. म्हणजे तो करताना दोन्ही ठिकाणी करणं ऑप्टिमायझेशन सजेस्टिव्ह पार्ट तो आहे. सो जसे 2 व्यवसाय करत असतो ना एखादा माणूस, त्याच्यात अप्स अँड डाऊन्स असतात, एक दुसऱ्याला कॉम्पेन्सेट करत असतो, तसं तिथे डायनॅमिक्स असतं. ओके. तर त्या पद्धतीने वर्कआउट. हा जसा नंबर्सचा गेम तुम्ही सांगितला की नंबर्स आणि बाय अपॉइंटमेंट किंवा जे हे, तर हे एक परसेप्शन क्रिएट करतं. मग ॲडव्हर्टाईजनी त्यातल्या त्यात रिजनल ॲडव्हर्टायझर जे आहेत, तो
ज्याचं प्रोडक्ट एका पर्टिक्युलरली 2 विभागांपुरता असेल किंवा काही वेळा पूर्ण मराठी आपण महाराष्ट्राचा विचार करतो मराठी लोकांसाठीचा असेल, महाराष्ट्रासाठीचा असेल, तर त्यांनी पोझिशनिंग करताना किंवा नंबर्स विचार करताना किंवा हे परसेप्शन कसं ठरवावं कसं हे की आता तुम्हाला सांगतो आजकाल पूर्वी बघा तुम्ही सुरुवात झाली लोकल जाहिरात माणूस करायचा पेपरमध्ये, मग त्याला होरायझन वाढवायची गरज वाटली. आता उलटी सायकल चालवली, आता होरायझनवरनं परत फोकसकडे यायला लागलेत लोक. अच्छा, जसं तुमचं उलटा प्रवास सुरू झाला. जसं डिजिटल मीडियम आलं आहे आणि जसं OTT मीडियम आलं. OTT लोक असं म्हणतात टी व्ही OTT आल्यावर चालणार नाही. तर मी त्याच्याकडे उलटं बघतो. मी असं म्हणतो ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणारे आहेत. म्हणजे एकाच वडिलांची 2 अपत्य म्हणायला हरकत नाही. हे टीव्हीच्या आपल्या ह्या सगळ्या OTT चर्चेमध्ये चॅनलचा. OTTचा जन्म आत्ता झालेला. तर OTT चॅनल्सवरची जाहिरात आणि टी व्हीवरची जाहिरात हे एकाच व्यक्तीचे अपत्य असं म्हणून आपण बरोबर. 2 भाऊ असल्यावर घेत ना. मग आता उलट चॉईस मिळाला तुम्हाला. त्याच्यात फायदा असा मिळाला की OTTवर तुम्हाला टार्गेटिंग करता येतं. जिओ टार्गेटिंग करता येतं कार्यक्रमाच्या किंवा मग कार्यक्रमाच्या चॉईसवर करता येतो. जिओग्राफिकल टार्गेटिंग करता येतं. मला फक्त मुंबई जावं मार्केट, ओके. मला फक्त कोल्हापूर जावं, मला फक्त नाशिक जावं, हे करता येतं. आता मला एक सांगा की तुम्ही अम्ब्रेला प्रेझेंट टी व्हीवर ठेवा आणि टार्गेटेड मार्केटिंग तुम्ही OTTवर करा. यूज द कॉम्बिनेशन. ते केल्याने तुमचं ऑटोमॅटिकली परत जे मगाशी मुद्दा सांगितला ऑप्टिमायझेशन होतं. म्हणजे टीव्हीला हे कॉम्प्लिमेंट करते, कॉम्पिट नाही करत आहे. कॉम्पिट नाही करत आहे. लोकांचा गैरसमज आहे. ओके, ते कॉम्पिट नाही करत आहे, ते कॉम्प्लिमेंट करत आहे. ग्रेट. तर त्या अँगलनी बघायला पाहिजे. म्हणजे स्ट्रेंथन होणार आहे प्रोडक्ट. ऐका ना, जेवढे फिल्टर तुम्हाला वापरायला मिळत आहेत तेवढी कॉस्ट वाढत जाते. अच्छा, आता पण टी व्हीवर अम्ब्रेला असल्यामुळे ती कॉस्ट तिथं मॅक्झिमाइज तुम्ही युटिलिटी वापरू शकता आणि ऑप्टिमायझेशन होतं. बरोबर. आता त्याच्यानंतर आला तुमचा डिजिटल मीडियाचा एक विषय. मी आता त्या विषयाकडे येणारच होतो. तर तो विषय कसा आहे माहिती का, डिजिटल मीडियम फास्ट का पॉप्युलर झालं आहे तर सिम्पल लॉजिक सांगतो. टी व्हीला तुम्हाला जाहिरात करायची किंवा प्रिंटला असेल किंवा कुठे होर्डिंगला करायची, अगदी एका शहरात जरी करायची असेल तरी तुमचा एंट्री लेवल तिकीट साईज जो आहे तो खूप मोठा असतो. खूप म्हणजे अगदी आवाडवे घरदार विकून नाही करायला लागेल टी व्हीची जाहिरात, पण मोठा असतो म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू डिजिटल मीडिया. अगदी उदाहरण घेतलं तर तुम्ही एक साधारण 3 आठवड्याचं कॅम्पेन करायचं, न्यूज चॅनलवर करायचं, 2-3 न्यूज चॅनल केले तर तुम्हाला 10 लाख रुपये खूप होतात. पुरेसे होते तेवढे. हां, बरोबर आहे. पण डिजिटल मीडिया आल्यावर ते महाग वाटायला लागले. कारण त्या अॅनलाइज कसं करायचं सांगतो ना, तर डिजिटल मीडियाची एंट्री लेवल 50,000 असू शकते. त्याच्यात बेसिक फरक असा असतो की त्या 50,000 तुम्हाला पेपर व्ह्यू आहे ना डिजिटल मीडियामध्ये. एवढ्या लोकांना इम्प्रेशन दिली की एवढा खर्च आहे, बरोबर आहे. आणि टी व्हीमध्ये काय असतं की तुम्ही ब्रॉडली प्लॅन करत असता एवढ्या लोकांना दिसणार आहे. ओके. आता याच्यामधले मेक सांगतो मी तुम्हाला, अतिशय इंटरेस्टिंग. तर तिकीट साईज स्वस्त असल्यामुळे लोकांचं अट्रॅक्शन कुठं वाढलं, डिजिटलकडे वाढलं, बरोबर आहे. आता मेक सांगतो मी तुम्हाला त्याच्यातली दोन्हीची प्लॅनिंग कशी असतात. डिजिटल मीडिया इज प्लॅन टार्गेट वाईज, नंबर ऑफ इम्प्रेशन वाईज, कॉस्ट त्याच्याप्रमाणे डिसाईड होते. वेर टी व्हीचं प्लॅन हे हिस्टॉरिक नंबर्सनी प्लॅन केलेलं असतं. म्हणजे तुम्हाला लक्षात येते. म्हणजे मला उदाहरण सांगतो, डिजिटल मीडियामध्ये तुम्ही गेलात ॲडव्हर्टायझिंगला, 100 लोकांपर्यंत पोचायला तुम्हाला 10 रुपये कॉस्ट येते. ओके, बरोबर आहे. तर 200ला पोचायला किती येईल, मॅथमॅटिक्स आहे, 20 रुपये, 20 रुपये, बरोबर आहे. आता टी व्हीचं प्लॅनिंग जेव्हा रेट तुम्ही फ्रीज केलेले असता आणि ज्या व्ह्युअरशिप प्लॅन करून तुम्ही म्हणजे रिसर्च करून केलेलं असतं, सो दॅट इज प्लॅन ऑन हिस्टॉरिक ऑप्टिमाइज नंबर. बरोबर. म्हणजे साधारण कल असं सांगतोय की एवढी व्ह्युअरशिप असेल या वेळेला एवढी म्हणजे मला 10 रुपये खर्च केले तर 100 लोकांपर्यंत पोहोचेल. दॅट इज हिस्टॉरिक प्लॅनिंग. आता न्यूज चॅनलला असाल तर अचानक असं होऊ शकतं काहीतरी इव्हेंट घडला आणि सगळं जसं आता आपलं युद्ध झालं आणि सगळे लोक टी व्हीवर आले न्यूज चॅनलवर, ब्रेकिंग न्यूज आहे, जाहिरात लागली की नाही, हा बाजूला ठेवू मुद्दा. मला असं म्हणायचं की फुटफॉल आला न्यूज चॅनलवर, ऑब्व्हियसली कन्झम्पशन वाढलं, बरोबर आहे. मग तिथे एक्सपोजर वाढायचे चान्स आहे. आता तिथं 100च्या ऐवजी तुम्ही इकडं 200 व्ह्युअर करायला 20 रुपये दिले होते, इथं त्याच 10 रुपयात तुम्ही जर कॉन्ट्रॅक्ट केलेलं असेल आणि तुमचे रेट लॉक केलेलं असेल तर तुम्हाला त्या 10 रुपये 1000 सुद्धा मिळू शकते. 10,000 काही माहित नाही तुम्हाला. यू नेव्हर नो. पण त्याच्यामध्ये कॉस्ट एस्कलेशन नाही आहे मग ॲडव्हर्टायझरला. नाही आहे. तर हा बेनिफिट आहे. हा बेनिफिट आहे बारका. दुसरा मोठा बेनिफिट, आणि बेनिफिट म्हणणार नाही, मी फरक सांगतो. मी असं काही डिजिटल मीडियाच्या माझं म्हणणं आहे हा बेनिफिट अभ्यासानेच येणार आहे, अभ्यासानेच कळू शकतो, कोणाला कळणार नाही. दुसरं असं की मी डिजिटल मीडियाला काही नावं नाही ठेवत आहे. माझं असं मत आहे ते आणि हे वापरा ना.
एकत्रित एकत्र करा ना आणि वापरा ना. आता त्यातला अजून एक मोठा फरक सांगतो, जो मोठ्या मोठ्या ब्रँड्सना माहिती आहे आणि जो रिजनल ॲडव्हर्टायझरला पटकन सापडणार नाही. याचं कारण असं, दे आर नॉट काय म्हणतो टॉट इन दॅट वे, म्हणजे की प्लॅन हे कोणी सांगितलं नाही ना त्यांना. तो फरक असा आहे की असं धरा की तुमचं प्रॉडक्ट प्रीमियम आहे. हां, आपण असं धरू की मला डिजिटल मीडियमवरनं प्रोपगेट करायचं आहे, ते लोकांना सांगायचं आहे आणि टी व्हीवरनं सांगायचं आहे. आता दोन्हीमध्ये तुम्ही सांगतानाचा बेसिक फरक असा आहे की डिजिटलवर नॉर्मली कल माणसाचा काय असतो की माझा टार्गेटिंग आहे ना, त्यालाच टार्गेटिंग म्हणणार की हा बायर आहे तर घेऊ शकतो का पोटेन्शियल, मी ह्यालाच कम्युनिकेट करतो, मला स्पिलवर नको, मला इतर लोकांना दाखवायचंच नाही आहे. बरोबर. सो आय टार्गेट ओरिएंटेशन. आता गंमत अशी आहे, तुम्हाला असंख्य प्रोडक्ट सांगेन मी तुम्हाला की ज्याच्यामध्ये तुम्ही जाहिरात ती प्रोडक्ट सगळ्या लोकांवर टाकता. अच्छा. याचं कारण असं, दॅट इज पोझिशनिंग, की त्या प्रोडक्टचं पोझिशनिंग येते की बघतायत 1,00,000 लोक, अफोर्ड करू शकतात 100. सो पोझिशनिंग असं होतं की ते 100 लोकांचा ब्रँड येतो, तो कसा तयार होतो तर 1,00,000 लोकांना माहिती की ही प्रोडक्ट खूप कॉस्टली निश आहे आणि हे मला परवडत नाही. आणि सो ज्याला परवडते तो कोणतरी वेगळा आहे. पण अशा जाहिरातींमधून ती महत्वाकांक्षा सुद्धा होते आणि म्हणून पोझिशनिंग होतं जे टी व्ही करू शकतो. बरोबर. अगदी छान. बरोबर आहे. जे तुम्हाला डायरेक्ट सेलची जाहिराती नाही होणार, ते पोझिशनिंग आहे की 1,00,000 लोकांना त्या प्रॉडक्टची किंमत दाखवली आहे. सो ते प्रॉडक्ट घेणारा किंमत, त्या गाडीतून उतरणारा माणूस हा आपल्यापेक्षा वेगळा आहे. ग्राहक तयार करण्याची प्रक्रिया आहे. डिफरन्शिएटर. तो जर 1,00,000 लोकांना माहीतच नसेल ही गाडी प्रीमियम आहे, तर तो म्हणेल कुठल्या तरी गाडीतून उतरलाय ना. पण ह्याचं अंमलगमेशन सुद्धा होऊ शकतं. करायलाच लागतं. तो प्लॅन मध्ये अंमलगमेशन करून आपल्याला करता येईल. तेच तर आहे ना, त्याच्यासाठीच तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी पाहिजे ना. बरोबर. अंमलगमेशन करण चांगल्या पद्धतीने व्हावं. हे शिकायला त्याच्यासाठीच पाहिजे ना, नाही तर सगळं तिथे अनुभवच कमी आहे. अनुभवच येतो तुम्हाला. आणि काय माहिती आहे ना, तुम्हाला सांगतो, हे जे मी मुद्दे सांगतोय ना तुम्हाला, ते हे मुद्दे रिजनल एस्पेशली ॲडव्हर्टायझरला की त्याला हे माहीतच नाही आहेत, तर तो कसं काय अनालाइज करू शकणार आहे ना. वेअरएज मला तुम्ही एक प्रॉडक्ट सांगा, काहीतरी सांगा, मला पेन्सिल दाखवा किंवा पेन दाखवा, माझ्यासमोर हे मुद्दे आत्तापर्यंत बोललेले ॲट अ टाईम अल्गोरिदम स्कॅन होतं की मी ह्याला कुठं करायला पाहिजे जाहिरात. काही सगळे मुद्दे आपोआप माझ्या डोक्यामध्ये स्कॅन होतात, आपोआप त्याच्यामध्ये फिल्टर्स लागतात आणि माझ्या डोक्यात उत्तर जे तयार होतं ते हे चॅनल घेऊ, हा चॅनल घेऊ, हा चॅनल घेऊ. पण ज्या वेळेला ना, मी थोडंसं मला असा एक प्रश्न पडला की ज्या वेळेला हे प्रोडक्टच नॅशनल, म्हणजे आपण नॅशनल आणि व्हर्निक्युलर ह्या दोन्ही पातळ्यांवर जाणं आवश्यक असतं, त्याच्यासाठीचे फायदे आणि तोटे किंवा त्याच्यासाठीचं कसं प्लॅनिंग फरक पडतो का त्यात? पडतो. आता नॅशनलमध्ये जाताना ना, रिजनलमध्ये काय असं स्पेसिफिकेशन अर्बन आणि रुरल असं मार्केट डिफरन्शिएशन असू शकतं. बरोबर. नॅशनलमध्ये जाताना तसं होत नाही, तिथं पूर्ण व्याख्याच बदलतात सगळ्या. याचं कारण सांगतो, तिथं तुम्हाला हिंदी स्पीकिंग वेगळा बेल्ट आहे, तिथं काय म्हणतो इंग्लिश वेगळाच जॉनर बघणारे लोक आहेत. साऊथ इंडियात गेलात, जसं महाराष्ट्राच्या खाली जातात तसं तिथं तर व्हर्नॅक्युलर इतकं स्ट्रॉंग आहे, तिथे हिंदी कोणी जाहिरातीचा उपयोगच होणार नाही. सो पॅटर्न बदलतो. अच्छा. सो तिथं अमरेला वेगळी फॉर्म करायला लागते आणि मग तिथं व्हर्नॅक्युलरचं महत्त्व वाढतं, कारण त्या ह्याच्यात कम्युनिकेशन करायला लागतं. सो मी अशा प्रॉडक्ट अशा ज्या व्हर्नॅक्युलर फॉर्मॅटमध्ये त्यांना ज्या द्यायचं असतं, मग त्याचं फॉर्मेशन, त्या जाहिरातींचं फॉर्मेशन डबिंग केलं जातं ना, डबिंग केलं. आणि काय म्हणतो त्याला, मी अशा 16 लँग्वेज असलेल्या प्रोडक्टची जाहिराती केलेल्या आहेत. 16 स्टेटवर वेगळ्या लँग्वेज जात आहेत माझ्या एकाच वेळी. आणि अमरेला माझी हिंदीवर आहे. हो, कारण हिंदी बेल्ट मोठा आहे, सगळा मोठा आहे म्हणजे तुमचा. फार अगदी इकडून वेस्ट साईडपासनं तुमचं UP आणि हे सगळं धरलं तर मोठा बेल्ट, MP सगळा मोठा बेल्ट येतो. सो मेजर चंक आहे तो. त्यामुळे अमरेला हिंदी जनरेट केली जाते नॉर्मल. पण जसं आता प्रत्येक क्षेत्रामध्ये डूज डोंट्स असतातच की हे करायला नको, हे करायला हवं, तसं TV जाहिरात, मग तो पार्ट नॅशनल प्लॅटफॉर्मवरचा असेल किंवा रिजनल प्लॅटफॉर्मवरचं, याच्यातही काही डूज डोंट्स आहेत का प्राधान्याने? बेसिकली डूज म्हणजे टेलिव्हिजन करायचं असेल ना, तर कधी शॉर्ट टर्म बघू नका. ओके. मग 1 महिना करायचा, 2 महिने करायचं बघू नका. इट कॅन बी वन्स इन अ इयर, असं म्हणत नाही आहे 12 महिने करायला पाहिजे,
पण तो वर्षातनं त्या पिरियडमध्ये असेल, पण मग दरवर्षी त्या पिरियडला करा. तो हंगाम निश्चित करा. म्हणजे तुमचं टॉपिकॅलिटी Season असेल त्याची काहीतरी, Season निश्चित करा. म्हणजे काय आखाड असेल, आपण म्हणतो की नॉनव्हेज मसाले जास्त आता मसालेदार आखाड मसालेवाले नॉनव्हेजमध्ये तेव्हा करायला पाहिजे ना, की गटारी अमावस्या आणि त्याच्या आधीचे दिवस, की जिथं लोक प्रोन आहेत तुमचं प्रोडक्ट घ्यायला. हो. तर ते तिथं करायला दिवाळीचा पाहिजे. विषय मग दरवर्षी करा. पण सो दॅट ऑक्युपाईज यू जसे आपण साबणाची जाहिरात बघतो दिवाळीला तसं करा, पण बिकम कन्सिस्टंट ऑन टेलिव्हिजन. नाही तर पूर्वी गेलेली मेहनत, पूर्वी गेलेले पैसे वाया जातात. दुसरी गोष्ट अशी की त्याचं सिलेक्शन आहे ना, इट कॅनॉट बी बाय युअर चॉईस. याच्यासाठी तुम्ही प्रोफेशनल मदत घ्या. कारण सिलेक्शन मीडिया प्लॅन सिलेक्शन तुम्ही करू नका. यू मे सिलेक्ट दॅट चॅनल ऑन द बेसिस ऑफ युअर पर्सनल चॉईस. फ्रीज घरामध्ये किंवा गाडी घरात घ्यायची असेल तर तुमचा चॉईस वेगळा असू शकतो. गाडी बिझनेससाठी घ्यायची असेल किंवा फ्रीज ऑफिससाठी घ्यायचं असेल त्याच्यात चॉईस वेगळा असू शकतो. मी काय म्हणतो, मग तुम्ही ब्रँड बदलाल, तिथं जास्ती ऑफिसमध्ये अट्रॅक्ट करायला वेगळा घ्याल, घरात युटिलिटी म्हणून घ्याल, काही असू शकतं. दॅट इज युअर पर्सनल चॉईस. आणि जेव्हा तुम्ही टी व्हीवर जाहिरात करताय स्पेशली, तेव्हा तुम्ही स्वतःहून करू नका. अभ्यास करून करा, हरकत नाही. पण सुरुवातीला माझं असं आत्तापर्यंत मत आहे की प्रोफेशनल शुड डिसाईड की तुम्ही कुठे थर्ड पार्टी डिसाईड करायला. आता याच्यामध्ये थर्ड पार्टी म्हणल्यानंतर तुम्हाला सांगतो, माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा की हे शेवटी कागदावर दिसतं ना. मीडिया प्लॅन हा काय 10 बादल्या पाणी भरलंय, 50 जिने चढलो आहे असं काही नाही आहे ना. म्हणजे घाम गळला आहे, गाडी ओढून आणली आहे, गाडी ढकलली, असं काही नाही आहे ना. मीडिया प्लॅन म्हणजे काय, एक्सेल शीटवर प्लॅन होतं, बरोबर आहे. म्हणजे नंबर आहे, पण त्याच्यामागे रिसर्च ऐका ना, नंबर आहे. तर ऑब्व्हियसली ॲडव्हर्टायझरला प्रश्न होतो, हे काय मी करतो ना, मग काय प्रॉब्लेम. हो, बरोबर आहे. किती सोपं आहे असं वाटतं. मग तो काय म्हणतो, हा का व्ह्यू आहे तो सांगतो. एक तर त्याचा चॉईस असतो की मला कळते आणि मला करू दे, ओके दॅट इज फाईन. दुसरा चॉईस असा असतो, मी कमिशन का देऊ त्याच्यावरती त्याला. आता माझं ह्याच्यावर खूप छान अनुभवाचं म्हणणं आहे. म्हणजे मी नेहमी लोकांना सांगतो, तुम्ही मला जे काही कमिशन, मला म्हणजे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीला जे काही त्याचं कमिशन द्याल, त्याची रेम्युनरेशन द्याल. कमिशन जरा घाटी शब्द आहे, पण आपण म्हणू रेम्युनरेशन, मोबदला द्याल त्याच्या कामाचा, तुमच्या अभ्यासाचं ते शुल्क चीज म्हणू होईल असं काहीतरी. म्हणजे पूर्वी नाही का राजाच्या गाडी कडं काढून द्यायचे, ते चांगला खायला की कडं काढून दिलं सोन्याचं, ते एवढं नको, पण रेम्युनरेशन द्यायचं आहे. ते द्यायला तुम्ही जर योग्य माणसाला टाळलं तर तुमचे जे 100% पैसे लावता ना, ROI नाही, ते 100 पैसे मुद्दलच. टी व्हीच्या जाहिरातीच्या खर्चात मुद्दल स्टेकला लागतं. सो तुम्ही 2-4-10% वाचवण्यासाठी 90% 100% कशाला धोक्यात आणता, बरोबर आहे. आणि त्याचे दुष्परिणाम असे आहेत, मी बघितलेत माझ्या करिअरमध्ये, की काही ब्रँडनी खूप उंची गाठली, काही ब्रँड्सने, भरपूर ब्रँड चुकीचं मीडिया प्लॅनिंगमुळे, चुकीच्या मार्गदर्शनामुळे कोलमडून पडलेत. आता त्याचा दुष्परिणाम असा होतो, जो कोलमडतो तो कधी असं म्हणत नाही ती माझी चूक होती, तो म्हणतो ते मीडियम खराब होतं, दोष त्याच्यावर. तर मीडियम कसं खराब असेल, तुम्ही वापरायला चुकलात ना. पण त्याच मीडियमनी इतरांनाही फायदा करून दिलाय ना, म्हणजे मग हा फरक आहे ना त्याच्यामध्ये. तर तुमच्या अभ्यासातच आणि तुमच्या एकूण मांडणीतच कुठेतरी त्यामुळे तुम्ही कमीपणा. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही ते 100% पैसे योग्य ठिकाणी लागतील. याच्यासाठी जर काही तुम्हाला रेम्युनरेशन द्यायला लागेल, इट इज गुड ना, इट इज गुड फॉर युअर हेल्थ ना. उद्या नर्वस सिस्टीमच्या डॉक्टरकडे गेल्यावर तो म्हणला मला 2,000 रुपये माझी व्हिजिटिंग फी आहे. नर्वस सिस्टीम कळते का कोणाला? तुम्ही डॉक्टरांना आणि वकिलांना पैसे देता? नाही, वकील आणि डॉक्टर नॉर्मल तो वेगळा, नर्वस सिस्टीम एस्पेशली ते काही दिसत नाही कुठे, आणि काय तो सांगेल तो देव आहे. अगदी बरोबर आहे. तर त्याला देता ना तुम्ही, त्याला चॅलेंज करता का तुम्ही? पण या सगळ्या प्रवासामध्ये 25 वर्षांच्या 28 वर्षांच्या प्रवासामध्ये तुमचा अनुभव कसा होता या सगळ्या? मी तुम्हाला सांगू, मी खूप ब्रँड्स बरोबर, आय एम व्हेरी फॉर्च्युनेट दॅट वे. मी खूप ब्रँड्स बरोबर 10 वर्ष, 12 वर्ष, 16 वर्ष असे मी जाहिराती केलेल्या. असे नंबर सांगायचं झालं तर काय? कसले? किती ब्रँड सोबत आपण? मी साधारण 8 ब्रँड बरोबर आत्तापर्यंत 10+ वर्ष जाहिरात करतो. ग्रेट. आणि कन्सिस्टन्सी, तो विश्वास आहे आणि उपयोग होते, त्याशिवाय कोणी करणार नाही ना. म्हणजे शेवटी व्यावसायिक आहे ना, व्यावसायिक मिळालेले पैसे व्यवसायातच घालतो. शेवटी तो अभ्यास आहे, त्या अभ्यासाच्या जीवावरच नाही, आणि त्याला उपयोग झाला तर मला उपयोग होणार आहे ना.
म्हणजे ऑब्वियस आहे ना, बिझनेसमध्ये आलेले पैसे बिझनेसमध्ये मी ते आय एम अ पार्ट ऑफ इट ना. मी तुम्हाला एक त्याच्यावर छान हे सांगतो की मी जेव्हा क्लायंटचं काम करतो ना, तेव्हा मी त्यांना काही विकत नसतो. मी त्यांच्या साईडला बसून, त्यांच्या टेबलच्या साईडला बसून मी जाहिरात विकत घेत असतो चॅनल्सकडनं त्यांच्यासाठी. सो मी त्यांचा ब्रँड पार्टनर आहे त्याच्यामध्ये. अगदी बरोबर, छान शब्द वापरला. मी यू कॅन से स्टेक होल्डर आहे. भले आर्थिक नसेल काय डायरेक्टली, म्हणजे मला काय म्हणतो शेअर नसेल, पण स्टेक होल्डर आहे ना मी त्याच्यात. बरोबर, अगदी. तर मला तेवढीच काळजी केली पाहिजे आणि प्रत्येकाने ती करावी की आपल्या ॲडव्हर्टायझर जो आहे, क्लायंट आहे, त्याला ऑप्टिमाइज फायदा झाला तर तो तेच पैसे परत घालणार आहे. सो एव्हरी वन विल ग्रो ना. मग चॅनल वाढतील, असं होईल सगळं. तर त्या पद्धतीने लोकांनी त्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि मी प्रयत्न आता असा करतोय की लोकांनी शिकावं याच्यातनं की कसं टी व्हीची जाहिरात करावी. एक अवेअरनेस व्हायला पाहिजे. त्याशिवाय सुरुवात कधीतरी करायला लागते. भले 25 वर्षापूर्वी लोकांना नाही गेले, आता तरी करा. तर त्याचा अनुभवाचा वापर करून घ्या. बरं, असं काही नसतं ना. मला खूप लोक अशी भेटतात की ते काय प्रत्येकजण माझे क्लायंट होत नाहीत ना. आणि ते मला हसत खेळत बोलत विचारतात, मला असं काय करू. मी पटकन सांगतो असं असं करा. काय इट्स ए सर्व्हिस फॉर इंडस्ट्री ना. ज्या इंडस्ट्रीत मी मोठा आलं त्याचं मोठं करतोय ना मी. अगदी बरोबर. त्या काय त्यांनी दिले ते त्याच्यासाठी. दुसरं गोष्ट असं कधी नसतं सगळा पाऊस आपल्या शेतात पडावा, असं कधी पडतो का कोणाचं? पडत नाही कधी असं. तर त्यामुळे माझा प्रयत्न इंडस्ट्री वाढली तर आपण सर्वाईव्ह होऊ शकतो. तर आज आपण मनोज सरांसोबत चर्चा करताना अनेक छोट्या गोष्टींवर, जाहिरात क्षेत्रातल्या, टी व्ही जाहिरात क्षेत्रातल्या अनेक छोट्या गोष्टींवर एक विस्ताराने सगळी ही चर्चा केली. त्यासाठी मनोज सरांना खूप खूप धन्यवाद. आणि मनोज सरांची एक गोष्ट मला ती जी पटली ती आणि आवर्जून सांगावीशी वाटते ती की आपण एजन्सी म्हणून काम करताना, आपण एक तज्ज्ञ त्या विषयातला म्हणून काम करताना आपण त्यांचे एक ब्रँडिंग पार्टनर असतो आणि त्यांचे एक स्टेक होल्डर्स असतो. हा एक भाग जो आहे तो आपलेपणाची भावना निर्माण करून देणारा आहे. फक्त ती आपलेपणाची भावना त्या वस्तूपुरती, ती जाहिरातीपुरती आहे का? नाही. तर मला वाटतं तसं नाही आहे ते. ही आपलेपणाची भावना त्यांच्याशी एक नवं नातं निर्माण करणारी आहे आणि अशा नात्यांमधूनच एक नवीन ऋणानुबंध निर्माण होतील आणि या ऋणानुबंधाच्या ह्याच्यातूनच सगळ्यांचा एक प्रवास अगदी चांगला आणि भरभराटीचा होईल, हे मात्र निश्चित. धन्यवाद.